नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रशिक्षणार्थी, शिक्षक बंधू भगिनींचं, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचं सर्वप्रथम आपल्या या 2026 या वर्षातील पहिल्याच महिन्यातील पहिल्याच या ठिकाणी फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपच्या या पहिल्या दिवशी मी सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आज या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या सिलेबसनुसार या ठिकाणी हे 5 मुद्दे या ठिकाणी आपण या 2 दिवसामध्ये कव्हर करणार आहोत. आजचा आणि उद्याचा हा फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप आहे आणि त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल अशी या ठिकाणी मी आशा करतो. सर्वप्रथम या ठिकाणी ओपन आर्ट बद्दल म्हणजे जे टूल जे आहे ते आपल्या सर्वांसाठीच नवीन आहे. परंतु एक शिक्षकाच्या हाती ई साहित्य निर्मिती करत असताना किंवा शैक्षणिक व्हिडिओ, शैक्षणिक ग्राफिक्स, शैक्षणिक डॉक्युमेंट्स आणि शैक्षणिक माहिती या ठिकाणी तयार करण्यासाठी आपल्याला या ओपन आर्टचा जो आहे तो नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनं अगदी बेसिक पासून या ओपन आर्टचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आणि मोठमोठे व्हिडिओज आपल्याला बनवण्यासाठी किंवा मॅजिकल व्हिडिओज आपल्याला बनवण्यासाठी या ओपन आर्ट या ज्या टेक्निकचा आहे तो वापर आपल्याला होणार आहे. ठीक आहे. सेकंड या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इनोव्हेटिव्ह यूज ऑफ फ्लो. तर फ्लो हे बऱ्याच आपल्या यापूर्वी कोर्स केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना या किंवा या टूल्सचा चांगलाच परिचय आहे. परंतु या ठिकाणी त्याचा नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर कसा करायचा आहे याचं एक थोडंसं दर्शन मी या ठिकाणी आज तुम्हाला घडवणार आहे. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या एआय टूल्सचा मॅनेजमेंट, एआय टूल्सचं या ठिकाणी मॅनेजमेंट किंवा एआय टूल्सचा जे आहे एकमेकांशी ताळमेळ कसा घालून कशा पद्धतीनं आपल्याला दर्जेदार अशा प्रकारची शैक्षणिक निर्मिती करता येईल साहित्याची, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या एआय टूल्समध्ये आपले जे वेगवेगळे जे 3 महत्त्वाचे जे टूल्स आहेत, पीसीजी, पीजीसी म्हणजेच परप्लेक्सिटी, जेमिनी आणि कॅनव्हा. तर हे एकाच प्लॅटफॉर्मच्या अंडर पूर्णतः या ठिकाणी ॲक्टिव्हेट करण्यात आलेले आहेत. त्याचाही या ठिकाणी त्याचं दर्शन मी तुम्हाला आज घडवणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा पॉवरफुल कॅन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. पॉवरफुल कॅन मध्ये 3 टूल्स येतात. पॉवर पॉइंट, फिल्मोरा आणि कॅनव्हा. तर याच्यामधील जे अ, नवीन अपडेट्स आहेत आणि काही जुन्या प्रणालीचा वापर करून आपल्याला एका नवीन पर्स्पेक्टिव्हनं, नवीन पद्धतीनं त्याचा जो आहे कशा पद्धतीनं वापर करता येईल, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि एक सिक्रेट टूल आहे. सर्व शिक्षकांना खूपच आवडेल असा, तेही या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. सिक्रेट टूल सध्या त्याचं जे व्हर्जन आहे, ओके, ते आपण आपल्या या फ्युचर प्लॅनमध्ये हे सिक्रेट टूलचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आपण थोडंसं हे उलट्या अशा पद्धतीने जाणार आहोत ओपन आर्ट पर्यंत. तर उद्या तुम्हाला बऱ्यापैकी आपण आपले हे सगळे 5ही जे टॉपिक आहेत, ती या ठिकाणी कव्हर झालेली या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. तर सर्वप्रथम या ठिकाणी बघा, सिक्रेट टूल्स बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सिक्रेट टूलसाठी तुम्ही जे आहे एक 2 ते 3 मिनिटामध्ये 2 ते 3 स्टेप्समध्ये ई-बुक तयार करू शकता. तर आता बघा ई-बुक मेकर एआय जर तुम्ही या ठिकाणी टाकलं ई-बुक मेकर एआय, तर या ठिकाणी तुम्हाला पहिलीच या ठिकाणी लिंक मिळेल ई-बुक मेकर एआय. आणि सध्या तुम्ही या ठिकाणी एका क्रेडिटवर सध्या याचं काम करू शकता. आजही लगेच याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. याचं जे काही हे पेड व्हर्जन आहे, ते पेड व्हर्जन आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे. तर आता बघा ट्राय इट फॉर फ्री आपण करणार आहोत आणि साइन इन इट विथ Google करणार आहोत. आणि या ठिकाणी IN4EPAD चं जे काही आपलं हे आहे आयडियल एआय टूल्स, त्यावरती सध्या मी करत आहे. सपोज तुम्ही तुमच्या वैयक्तिक ईमेलवरती सुद्धा या ठिकाणी याचा वापर करू शकता. या ठिकाणी फक्त अध्यापनच नाही तर संशोधनाची सुद्धा वेगवेगळी पुस्तकं आणि तुम्ही मॅगझिन्स वगैरे या ठिकाणी तयार करू शकता. आता यामध्ये यापैकी बऱ्यापैकी या ठिकाणी एवढ्या लँग्वेजेस आहेत. हिंदी सुद्धा आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे तुम्हाला मराठी शब्द यामध्ये नाही आहेत, बट हिअर यू कॅन यूज इट फॉर हिंदी आणि इंग्लिश पर्पज. मराठी शाळेमध्ये सुद्धा आता इंग्रजीचा अंतर्भाव चांगल्याच प्रमाणात पहिलीपासूनच अगदी झालेला आहे. जरी आपण पहिलीपासून इंग्रजी शिकलेलो नसलो तरी सुद्धा आपण सध्या मी इंग्लिश लँग्वेज आता सिलेक्ट केलेली आहे. आणि ऑथर्स नेम जे आहे ते तुम्ही स्वतःच या ठिकाणी टाकू शकता. सपोज आय एम रायटिंग माय ओन नेम मुबीन शेख या ठिकाणी असं टाकत आहे आणि मी कंटिन्यू करत आहे. एआय पद्धतीनं मला या ठिकाणी ई-बुक तयार करायचं आहे आणि काही माझ्याकडे जर एखादं कंटेंट असेल तर तेही इम्पोर्ट करून मी या ठिकाणी घेऊ शकतो. तर ई-बुक मेकर या ठिकाणी मी सुरुवातीला त्याला क्लिक केलेलं आहे. आणि हे बघा, हे आपलं पुस्तक कशा प्रकारचं आहे? इन्फॉर्मेटिव्ह प्रकारचं आहे का स्टोरी प्रकारचं आहे?
का चिल्ड्रन स्टोरी प्रकारचा आहे. तर कथा स्वरूपात मध्ये नॉन चिल्ड्रन स्टोरी सुद्धा येतात बऱ्यापैकी. मोटिवेशनल स्टोरी असतील किंवा इतर काही आपल्या व्यक्ती संदर्भातल्या स्टोरी असतील तर त्या या ठिकाणी येऊ शकतात. त्यानंतर क्युलिनरी रेसिपीज म्हणजे या ठिकाणी जे काही आपली पाककला शास्त्र आहे तर तीही त्याची पुस्तकं तुम्ही जे आपले या ठिकाणी अ, आपल्या भगिनी आहेत या ठिकाणी शिक्षक भगिनी, तर त्यासाठी त्यांनी ही रेसिपीज वगैरे त्याची पुस्तकं तुम्ही तयार करू शकतात. पोएट्री आहेत, कवितांची वगैरे पुस्तकं तुम्ही तयार करू शकता, ई बुक तयार करू शकता आणि फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये म्हणण्यापेक्षा सेकंदात म्हटलं तरी चालेल. आता मी इन्फॉर्मेटिव्ह टाईपचं मी तयार करत आहे आणि ई बुक मेकरच मला पाहिजे आणि ई ई बुक टायटल जे आहे त्या ठिकाणी मला द्यायचं आहे. आता मी सध्या सपोज मी ज्याच्यावरती काम करत आहे, एक संशोधन करत आहे, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे सगळ्या प्रकारच्या पेस्ट पेस्ट असतात ना, पेस्ट पेस्ट म्हणजे काय आहे की जे काही किडीचं नियंत्रण करायचे, पिकावरील किडीचं नियंत्रण म्हणजे ज्याचा तू करण्यासाठी अभ्यास करतोस. त्याचा जो आहे मी एक संशोधन करत आहे आणि ते शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी आलेलं इथेच आहे. तर तुम्ही इथे कोणताही तुम्ही टॉपिक टाकू शकता. रश्मी कांबळे मॅडम, कृपया आपण आपला या ठिकाणी माईक म्यूट करावा. या ठिकाणी पहा, आपल्याला काय करायचं आहे आता, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. कशाचं पेस्ट मॅनेजमेंट मला करायचं आहे, तर मला ऑनियन थ्रिप्सचं करायचं आहे. तर मी या ठिकाणी ऑफ ऑनियन थ्रिप्स असं मी टाकणार आहे, ऑनियन थ्रिप्स. आणि थ्रिप्स म्हणजे किडीचं नाव आहे, ते किडे थोडक्यात त्या एका अळीचं नाव आहे की जे कांद्याच्या पिकाला खूप नुकसान पोहोचवते आणि कांदा हे पीक जे आहे ते पूर्ण भारतवर्षामध्ये खूपच महत्वाचं आहे. खास करून मी जिथं होतो सुरुवातीला हे संशोधन करत असताना, तो नगर जिल्ह्यामध्ये होतो, शिर्डीला. तर तिथं हा मी टॉपिक निवडलेला होता. जरी आता मी पुण्यात असलो तरी सुद्धा या टॉपिक या ठिकाणी मी इंटिग्रेटेड पद्धतीने केलेला आहे. आता मला डिस्क्रिप्शन जर मला जास्त द्यायचं नसेल, कारण मला टायपिंगचा सपोज कंटाळा आहे किंवा मला जास्त विचार सुचत नाहीत, तसे तर सुचतात, आपण शिक्षक आहोत, आपल्याला सगळ्यांना सुचतात. परंतु एआय पद्धतीनं तुम्ही याचं डिस्क्रिप्शन देऊ शकता. बघा, जनरेट विथ एआय करा आणि या ठिकाणी हे एआय पद्धतीनं त्याचं डिस्क्रिप्शन जे आहे या ठिकाणी तुम्हाला आलेलं दिसेल. तर हे डिस्क्रिप्शन मी या ठिकाणी देत आहे, म्हणजे या ठिकाणी आणत आहे. ओके. म्हणजे एआय पद्धतीनंच ते जे आहे ते पूर्ण त्याचं डिस्क्रिप्शन जे आहे, काय काय पाहिजे पुस्तकामध्ये ते सगळं येणार आहे. आता हे जनरेट होईपर्यंत एकाच 15 सेकंदात जनरेट होईल. ते आता जनरेट झालेलं आहे. मी सांगतो की मला काय अपेक्षित आहे. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये काय अपेक्षित आहे, तर फिजिकल कंट्रोल, केमिकल कंट्रोल, बायोलॉजिकल कंट्रोल, कल्चरल कंट्रोल, अशा प्रकारच्या सर्व नियंत्रणाचा जो आहे या ठिकाणी अंतर्भाव मला या ठिकाणी करायचा आहे. तर या ठिकाणी मी काय करणार आहे, या ठिकाणी मी कंटिन्यू करणार आहे आणि कंटिन्यू केल्यानंतर सध्या माझ्याकडे एक क्रेडिट आहे. अशा प्रकारचे जे पेड व्हर्जन असणार त्याकडे जास्त क्रेडिट्स येणार आहेत. पण तुम्ही लगेच या ठिकाणी याचा वापर तुम्हाला करता यावा जास्तीत जास्त म्हणून या ठिकाणी मी 6 पेजेसचं ई बुक तुम्ही तयार करू शकता. सध्या आता 8 पेजेसला 2 क्रेडिट लागतात, 10ला, 12ला, 18 असे एक एक टॉपिक देऊन तुम्ही 18 पेजेसचे कितीतरी बुक्स या ठिकाणी तयार करू शकता. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, 6 पेजेसचं या ठिकाणी आय ऍक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन्स केलेलं आहे आणि क्रिएट ई बुक प्रिव्ह्यू केलेला आहे. आणि हे जे प्रिव्ह्यू आलेलं असेल त्यामध्ये मी नंतर एडिट सुद्धा करू शकतो. आणि या ठिकाणी बघा, कुठून तरी स्वर्गातून ही पुस्तकांची पानं या ठिकाणी पडत आहेत असं या ठिकाणी, किंवा क्लाउड मधून पडत आहेत असं तुम्हाला लक्षात येत आहे. तर 3च सेकंदामध्ये, 3 मिनिटात सुद्धा नाही, 3 सेकंदामध्ये तुमचं 6 पेजेसचं ई बुक त्या ठिकाणी आत्ता पुढच्या 3 सेकंदात तयार करू शकता, पुढच्या 3 सेकंदात तयार करू शकता. इज इट क्लिअर? लक्षात घ्या. परंतु माझी सर्वांना विनंती आहे की पूर्ण हा सेशन अटेंड करावा. खूप शिकवणार आहे मी तुम्हाला, खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला लाभ होईल. बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी डिस्कस करायच्या आहेत. ओके. बरोबर, कारण वेळ मी 1च तास लिहिलेला होता म्हणून ते एक माझ्याकडे चॅलेंजिंग काम आहे. परंतु जास्त काही पाल्हाळ न बोलता या ठिकाणी डायरेक्ट आपण विषयाला हात घातलेला आहे आणि हे ई बुक जे आहे ते या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. म्हणजे पहिल्याच 10 मिनिटामध्ये बघा, तुम्हाला ई बुक मेकिंग या ठिकाणी कशा पद्धतीनं तयार करायचं आहे हे तुम्ही शिकलेला आहात. जे 5 मुद्दे आहेत त्या 5 मुद्द्यामधून तुम्ही पुढची कमीत कमी 5 वर्ष या ठिकाणी त्याचा लाभ होईल अशा प्रकारचा हा सेशन आजचा आणि उद्याचा असणार आहे. बऱ्याच जणांना याबद्दल कल्पना नाहीये, तरी मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही सर्व तुमच्या मित्रांचाही या ठिकाणी, मित्रमैत्रिणींचाही फायदा करावा. या ठिकाणी बघा, 9 ते 14 स्टेप्स आहेत, ते स्वतःच या ठिकाणी ते स्टेप्स पूर्ण करत आहे.
आणि हे ई बुक जे आहे ते तयार आपलं होणार आहे. किंवा ते हे जर तुम्ही इथून कट जरी केलं, कॅन्सल जरी केलं, बरोबर आहे, तरी सुद्धा तुमच्या ईमेल वरती ते येणार आहे. ओके. तर आता मी काय करणार आहे, हे होईपर्यंत या ठिकाणी आपण दुसऱ्या टॉपिकला जाऊया. हे बघा, सिक्रेट टूलचं अजून एक सिक्रेट टूल आहे. सिक्रेट टूल्स म्हटलेलं होतं, पण एक सिक्रेट टूल जे आहे अजून एक, ते त्याच्याकडे आपण शेवटी येऊया. आता जे उलट आपण सुरू करतोय, 5 4 3 2 1 असं जाणार आहोत, बरोबर. आजच्या दिवसामध्ये जेवढं या ठिकाणी होणार आहे तेवढं आपण या ठिकाणी करणार आहोत. तर पहिलं जे सिक्रेट टूल आहे, आता तुम्हाला कसं वाटलं हे प्रश्न पुस्तक दाखवल्यानंतरच मी विचारणार आहे. त्यामुळं परंतु ऍटलिस्ट जे आहे त्याचं नाव कुणीतरी माईक चालू करून सांगायचं आहे. तर पहिलं जे सिक्रेट टूल तुम्हाला मी दिलेलं आहे, दाखवलेलं आहे, याबद्दल जर तुम्हाला कल्पना नसेल आणि तुम्हाला समजलेलं असेल त्याचं नाव, तरच तुम्ही या ठिकाणी माईक चालू करून सांगू शकता. तर काय काय शिकलो आपण आता पहिल्यांदा? पहिला टॉपिक आजचा काय तयार केलं आपण? तयार होत आहे. ई बुक. ई बुक तयार केलं आपण, बरोबर आहे. तर आता हे जे ई बुक आहे, हे ई बुक तुमच्याकडे जर एक 8-10 मेल असेल तर 8-10 पुस्तकं तुमची तयार होतील. छोटी छोटी तुमची, आता बघा, शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत किंवा तुमच्या जो काही डेटा जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या ते दिसायलाही पुस्तकासारखं दिसतं. हे बघा, आता तयार झालेलं आहे. आता इथं एडिटिंग जर करायची असेल, एडिटिंग, बरोबर आहे. रेकॉर्डिंग याची मिळणार आहे, परंतु माझी प्रिय शिक्षक बंधू भगिनींनो, तुम्हाला माहितच आहे की घेता घेता आपण खूप घेत असतो आणि त्यामुळे वेळ थोडासा एक्सटेंड, 15-20 मिनिट एक्सटेंड होण्याची शक्यता आहे, कारण मला भरपूर काही शिकवायचं आहे तुम्हाला या 2 दिवसामध्ये. तर थोडंसं लाईव्ह मध्ये राहा, इकडे तिकडे जाऊ नका. नाहीतर परत बसणं होत नाही, बघणं होत नाही. आता तुम्ही खूप मुश्किलीने इथं आलेला आहात, मी मुश्किलीने बसलोय, तुम्हीही खूप मुश्किलीने बसलेला आहात, तर त्याचा लाभ घ्या आणि मला लाभ देऊ द्या. ठीक आहे. बरं, लक्षात घ्या आता. या ठिकाणी बॅक टू द बुक, ई बुक. आता मी काय करतो, ई बुक माझं तयार झालेलंच म्हणून समजतो, एडिटिंग मला सध्या काही करायची नाही, कारण त्यांना खूप चांगली केलेली असते. बॅक टू द ई बुक मी केलं आणि या ठिकाणी बघा, हे माझं जे पुस्तक आहे ते डाउनलोडेबल सुद्धा झालेलं आहे. आणि हे बघा, या ठिकाणी हे माझं पुस्तक आहे, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ऑफ अनियन थ्रिप्स. आणि थ्रिप्स तुम्हाला इथे दिसत आहेत आणि कांद्याचा प्लॅन दिसत आहे, पीडीएफ फॉर्म मध्ये सुद्धा मिळतं, खाली माझं नाव आलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. हे बघा, हे समरी आहे, म्हणजे जे इंडेक्स असतं ना ते इंडेक्स आहे. मला काय काय अपेक्षित होतं, अंडरस्टँडिंग अनियन थ्रिप्स, बघा किती सुरुवातीला इंट्रो आलेला आहे हा. त्यानंतर मॉनिटरिंग अनियन थ्रिप्स पॉप्युलेशन, कल्चरल प्रॅक्टिस, बायोलॉजिकल कंट्रोल, केमिकल कंट्रोल आणि फ्युचर डायरेक्शन, फिजिकल कंट्रोल वगैरे सगळंच या ठिकाणी आलेलं आहे. कल्चरल कंट्रोल, बायोलॉजिकल कंट्रोल, केमिकल कंट्रोल, ओके. आणि इफेक्टिव्ह प्रॅक्टिसेस कोणत्या आहेत मॉनिटर करायच्या वगैरे सगळं आलेलं. आता पहिल्या वाला हे आहे, अंडरस्टँडिंग दी अनियन थ्रिप्स, बरोबर आहे. आणि या ठिकाणी मी कंटिन्यू केलं तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं आलं. तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा हे तयार करू शकताय. आता इकडे 0 क्रेडिट्स आले बघा, कारण 1 क्रेडिट मी एक पुस्तक तयार केलं. आता हा जो लुक आहे बघा, पेजेस नंबर आहेत खाली आणि हे पॉइंट्स आहेत. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हे इम्पॉर्टन्स ऑफ इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, हे सगळं जे आहे, बरोबर. हे रेफरन्सेस सुद्धा शेवटी आहेत, रेफरन्सेस 6 पेजेसचं जे मी तयार केलेलं आहे, बरोबर आहे. तर आता हे पुस्तक मला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे, तर मी या ठिकाणी हे लिंकच्या फॉर्म मध्ये शेअर करू शकतो किंवा ऑडिओ बुक, बघा या ठिकाणी याच पुस्तकाचं मी ऑडिओ बुक सुद्धा तयार करू शकतो, ऑडिओ बुक, बरोबर आहे. आणि या ठिकाणी त्याचं हे पुस्तक मी डाउनलोड करू शकतो, बट इट विल रिक्वायर मोर क्रेडिट्स. तर आता हे बघा, ऑडिओ बुक मला तयार करायचं असेल तर हे पूर्ण पुस्तक MP3 मध्ये वाचलं जाणार आहे छान पद्धतीनं. तर मला या पुस्तकाकडे बघून सांगा की तुम्हाला जे काही या ठिकाणी बघा हे सगळे कंट्रोल आलेले आहेत. तर हा जो ई बुक आहे तो, तर तुम्हाला हे पुस्तकासारखं या ठिकाणी त्याचा फील येतोय की नाही सांगा मला. इज इट क्लिअर? बघा, आपण बुक बुक वाचून मोठे झालेलो आहोत, पण आता ई बुक तयार करण्याचा, ई बुक तयार करायचं वय आणि ई बुक तयार करायचा पेशा आपण स्वीकारलेला आहे. ई बुक तयार करायच्या वयात आपण आलेलो आहोत. नवीन कालौघात किंवा आपण म्हणूया या काळाच्या ओघात जे काही आपल्याला नवनवीन या ठिकाणी अ, मुलांना द्यायचं असतं, त्यांच्या पद्धतीने द्यायचं असतं, तर त्याच्यातलाच हा एक पहिला प्रकार होता. आणि मला नक्कीच वाटतं की हे पुस्तकासारखा जो लुक आहे तो तुम्हाला आलेला आहे आणि पीडीएफच्या फॉर्म मध्ये सर, सुद्धा. याच्यामध्ये मराठी लँग्वेज नाही का मग? हिंदी आहे, मराठी सध्या तुर्तास नाहीये, बट अच्छा अच्छा. तुम्ही छान हे आहे जे, सर. हो, आता याला जर तुम्ही डाउनलोड त्याच्यामध्ये केलं, मराठी कंटेंट आपण घेऊ शकतो का मग?
ऐका ना, मी त्याबद्दल सांगतोय. आणि त्यासाठीच आपण हे सगळं, हे जे 5 मुद्दे मी घेतलेले आहेत, तर ते त्यासाठीच घेतलेले आहेत, कारण एआय टूल्सचं मॅनेजमेंट जर आपण करता आलं आपल्याला, ओके, तर हे तुम्हाला पूर्णतः मराठीत आणि पूर्ण पुस्तकासारखं दिसेल. आता हा एवढा ओके ओके. चांगला कंटेंट आपल्याला 3 सेकंदात मिळालेला आहे, किंवा आपण म्हणूया डाउनलोड होईपर्यंत 3 मिनिटं लागतील. तर हे सगळे जे 3 मिनिटं आहेत, तर ते 3 मिनिटं या ठिकाणी हे जे पुस्तक आहे बघा, पुस्तकासारखं लुक आलेलं आहे. तर या पुस्तकाचं डाउनलोड पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मराठीमध्ये हे पूर्ण आहे तसं पुस्तक पीडीएफचं तुम्हाला ते मिळेल, आणि तुम्ही परत जे काही आपलं हे असतात, मुद्र, काय म्हणतो आपण त्याला, छापखाने असतात, तर तिथं जाऊन तुम्ही पुस्तकं तयार तयार प्रिंट तुम्ही करू शकता. बरोबर आहे. तर याचं मुद्रण तुम्ही मराठीमध्ये करेपर्यंत जे काही मध्ये लागणार आहे, त्यासाठी IN4EPRD तुम्हाला सहकार्य करेलच. ओके, कारण मध्ये जे इंटिग्रेशन करायचं वेगवेगळ्या एआय टूल्सचं, हे या ठिकाणी मी तुम्हाला दुसऱ्या टॅबवर दाखवतो की परप्लेक्सिटी एआय प्रो हे एंटरप्राइज लेवलचं आलेलं आहे आता. एंटरप्राइज लेवलचं प्रो लेवलच्या पुढचं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे परप्लेक्सिटी प्रो, इथं बघा या ठिकाणी इथं प्रो लिहिलेलं आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आपल्या शिक्षकांच्या आयुष्यामध्ये बघा, अध्यापन आणि संशोधन हे 2 विषय असतात जास्त करून. तर अध्यापनासाठी सुद्धा आणि परप्लेक्सिटी खास करून संशोधनासाठी हे उपयोगी आहे. माझं बऱ्यापैकी डेटा, माझा जो कलेक्ट, मी जो वर्क अभ्यास केलेला असतो किंवा जे काही मला रिझल्ट मिळालेले असतात, ते शेवटी मला यातून या ठिकाणी परप्लेक्सिटीच्या माध्यमातून त्याला प्रेझेंटेबल मॅनर मध्ये करून मिळतात, ग्राफ वगैरे सगळं. आणि खूपच छान पद्धतीनं त्याची वेगवेगळे कामं चालू आहेत माझी. या ठिकाणी बघा, जेमिनी प्रो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रो व्हर्जनचं आहे. या ठिकाणी बघा, उजव्या बाजूला बघायचं इकडं, माझा माऊसचं जे काही कर्सर आहे या ठिकाणी, किंवा जो एरो आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की हा जो प्रो आहे तो प्रो व्हर्जन हा ऍक्टिव्हेट झालेला आहे. ओके, पुढच्या 1 वर्षभरासाठी तुम्ही हे दोन्ही वापरू शकणार आहात. आणि चॅट जीपीटी प्रो तर आपलं होतच 5.2, त्याचा तर रोजच वापर चालू आहे आपल्या सगळ्यांचा, आणि खूप छान पद्धतीने तुम्ही करत आहात. गॅमा अकॅडमी आता नंतर थोडंसं, कारण आजचा विषय जो हा हे हे सुद्धा आहेत. गॅमा प्रोला फक्त काय करायचं, गॅमा प्रोला जे पीपीटी तुम्ही तयार करता, इकडे फक्त तुम्ही खालच्या बाजूला बघा, इथे एक मोर म्हणून ऑप्शन आहे. तर मोर मध्ये इथं, याच्यामध्ये इथे बघा, इथे खाली एक ऑप्शन असतो, तर त्याच्यामधून तुम्ही हे, जर वर्क स्पेस जर तुम्हाला बदललेलं नसेल तर बदला. आणि आता ज्यांना या ईमेलचा, बघा हा एका ईमेलवर, जुन्या लोकांना जास्त करून माहित असेल, मला नवीन लोक जास्त दिसत आहेत आज. तर या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो की आयडियल एआय टूल्स हे जे आहेत, या एका ईमेलवर आपण हे सगळं कंटेंट घेतलेलं आहे. पहिले जे 3 बघितले तुम्ही, पीसीजीचं फुल फॉर्म कोणी सांगेल? पीसीजी, चा फुल फॉर्म सांगायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी हे 3 एआय टूल्स आहेत बघा, ते तुम्हाला चॅट प्रो जीपीटी. व्हर्जनचे देण्यात आलेले आहेत. कोण काय काय आहे? सर परप्लेक्सिटी आणि चॅट जीपीटी जेमिनी का? पीजीसी बरोबर आहे. परप्लेक्सिटी, जेमिनी आणि चॅट जीपीटी. तर या 3 एआय टूलचा तुम्ही सध्या प्रो व्हर्जन आहे का नाही हे तुम्ही बघितलं. आणि गॅमा प्रो सुद्धा इथं प्रो व्हर्जनच आहे बघा. त्यामधून तुम्ही प्रेझेंटेशन वगैरे तयार करू शकता. मी आता तुम्हाला दाखवलं असतं, परंतु हे मागच्या वर्कशॉपमध्ये हे झालेलं आहे. त्यामुळं नवीन तुम्हाला या ठिकाणी मी अजून शिकवणार आहे आता. या ठिकाणी बघा, हे झालं. आता पहिलं सिक्रेट टूल तुम्ही समजून घेतलेलं आहे. आता दुसरा, न्यू अपडेट्स इन पॉवर कॅन. तर या ठिकाणी पॉवर कॅन म्हणजे पॉवर पॉईंट, फिल्मोरा, कॅनवा. हे बघा, हे पॉवर पॉईंट आहे. हे आता सध्या जे ओपन आहे ते पॉवर पॉईंट आहे. या ठिकाणी हे जे आहे ते फिल्मोरा आहे. ओके, फिल्मोरा 15.2 च या ठिकाणी जे नवीन या ठिकाणी अपडेट्स आलेले आहेत, त्यामध्ये अॅनिमेटेड चार्ट्स आलेले आहेत बघा, चार्ट्स. भूगोलाशी संबंधित एखादा टॉपिक असेल, किंवा या ठिकाणी आपण म्हणूया राज्यशास्त्र, किंवा इतर कोणतेही या ठिकाणी असे अर्थशास्त्र जे टॉपिक असतात, असे सिविक्स, आपण नागरिक शास्त्र ज्याला म्हणतो, इतिहास, तर सणावळ्या किंवा हे असतात पर्सेंटेज वगैरे दाखवण्यासाठी अॅनिमेटेड चार्ट्स आलेले आहेत, अॅनिमेटेड चार्ट्स. तर ते अॅनिमेटेड चार्ट्स जे आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण ते नवीन अपडेट्स आलेले आहेत ते या ठिकाणी दाखवेन. सो या ठिकाणी हे हे आहे फिल्मोरा, आणि त्या ठिकाणी हे जे आहे ते कॅनवा आहे. ओके, हे कॅनवा, आणि कॅनवामध्ये आता नवीन काही टेम्पलेट्स आलेले आहेत, एक्सपोर्ट टेम्पलेट्स. त्यामध्ये एज्युकेशनल फ्लायर आहे बघा, या ठिकाणी फ्लायरचा वापर तुम्ही कमी करताना दिसताय.
तर ऑटोमॅटिक फ्लायर तयार होईल, एज्युकेशनल फ्लायर तयार होईल. हा एक नवीन आलेला आहे यामध्ये. आणि या ठिकाणी इथे एक आहे एज्युकेशनल वेबसाईट. तुम्ही बसल्या बसल्या प्रत्येक मुद्द्याची, प्रत्येक पॉईंटची, तुम्हाला शिकवत असलेल्या पॉईंटची वेबसाईट या ठिकाणी बनवू शकता. ते गॅमाने बनवू शकता आणि शाळेची माहितीचं. बघा, तुमचं शैक्षणिक वर्ष संपलं की पुढच्या शैक्षणिक वर्षाची नवीन किंवा सत्र निहाय तुम्ही वेबसाईट, तुम्ही एक सामान्य शिक्षक जो असतो, तुम्ही कोणी मुख्याध्यापक नाही इथे किंवा जास्त करून प्रशिक्षकही नसाल, नवीन कुणी असतील तुमच्या शाळेमध्ये, तर तुम्ही तयार करायचं आहे ते. मी ऑथॉरिटीला किंवा आय टी विभागातल्या लोकांना सांगत नाही हे करायला. आपण करायचं आहे. आपणही करू शकतो आणि चांगलं अजून करू शकतो. हे आपण 5 वर्ष सिद्ध केलेलं आहे आणि अजूनही करत राहणार आहोत. या ठिकाणी बघा एज्युकेशनल वेबसाईट आहे आणि या ठिकाणी हे फ्लॅश कार्ड्स आणि एज्युकेशनल व्हाईट बोर्ड हे नवीन काही या ठिकाणी टेम्पलेट्स आलेले आहेत. त्याचा तुम्ही लाभ या ठिकाणी घ्यावा. या ठिकाणी मी याच्याकडे येईन. आता यामध्ये पॉवर पॉइंट मध्ये आता जे आपण या कोर्समध्ये 6 फेब्रुवारी पासून पुढच्या 10 दिवसामध्ये 15 फेब्रुवारी पर्यंत आपला कोर्स असणार आहे. 6 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी. ठीक आहे. फुल कोर्स असणार आहे. त्यामध्ये हे सगळं मी तुम्हाला देणारच आहे, जे जे दाखवत आहे ते. पण त्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत, त्यासाठी एक प्रेझेंटेशन तयार केलं आणि ते प्रेझेंटेशन कसं तयार करायचं तेही आपण आज शिकणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला समसंख्याशी रिलेटेड 2, 4, 6, 8 असे मुद्दे मांडायचे असतील. जास्त करून आपल्याला 4 मुद्दे मांडायचे असतात व्हिडिओच्या सुरुवातीला, किंवा तुमच्या टॉपिक मधले जे मुद्दे असतात, जे एकेका वर्ड्सचे, 2-2 वर्ड्सचे मुद्दे असतात महत्वाचे, त्याला सादर करायचे असेल तर एकाखाली एक. जसं आता मी तुम्हाला दाखवलं, बोरिंग स्लाइड दाखवली तुम्हाला सुरुवातीची, हे 5 मुद्दे आपण शिकणार आहोत. ते थोडंसं मला वेगळ्या पद्धतीने दाखवता आलं असतं. ते कसं दाखवता आलं असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. आता जी स्लाइड तुम्ही बघितली, ते आपण पीपीटी समजतो, बट दॅट इज नॉट पीपीटी. दॅट इज जस्ट डिस्प्ले ऑफ टेक्स्ट. टेक्स्टचं डिस्प्ले करणे म्हणजे पीपीटी नाही किंवा प्रेझेंटेशन नाही. बरोबर आहे. पीपीटी मध्ये खूप काही करता येऊ शकतं, हे बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे. आता बघा, सुरुवातीला मी 8 मुद्दे मला दाखवायचे आहेत, 8 टूल्स दाखवायचे आहेत तुम्हाला. त्यामध्ये एक येणार आहे असा बार. हा बार आलेला दिसत आहे आणि त्याला 4 रिंगा येणार आहेत अशा पद्धतीच्या. बघा, वरून खाली येत आहेत. आणि त्या ठिकाणी पहिला जो आहे ओपन आर्ट आपण शिकणार आहोत. त्यानंतर फ्लो, कोर्स मधला भाग आहे हा. दुसऱ्यांदा फ्लो शिकणार आहोत. त्यानंतर फिल्मोरा शिकणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी टीसीबी प्रीमियम शिकणार आहोत. त्यानंतर व्हिडिओ स्क्राईब सुद्धा शिकणार आहोत. त्यानंतर एआय टूल्स, विविध एआय टूल्स, नवीन जुने, काही नवीन येणार आहेत तेही टाकणार आहोत आपण त्यामध्ये. ओके, आता जे दाखवलं 3 एआय टूल्स, काय पीसीजी, बरोबर आहे, पीजीसी, ते तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यानंतर कॅनवा प्रो आणि पॉवर पॉइंट तर आहेच. तर हे जे आहे असणार आहे टूल्स आणि त्यांचे अपडेट्स. तर हे सगळे टूल्स आणि याशिवाय इतर काही जे सिक्रेट टूल्स जसं ई बुक मेकर वगैरे आहे. ओके, त्या फ्युचर प्लॅन मध्ये जे आपले आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी आपण शिकणार आहोत. आणि त्याचे अपडेट्स हे जे काही जुने असतील यामध्ये, तर यातील अपडेट्स आपण या ठिकाणी खास करून शिकणार आहोत. अगदी बेसिक पासून तुम्हाला. आणि आपल्या कोर्समध्ये एक बरकत असते की आपण त्या पूर्ण जो काही आपला सिलेबस असतो तो आपण बरोबर वेळेत पूर्ण करतो आणि भरभरून देत असतो आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना. टूल्स देऊन आपण ते करत असतो सगळं. ठीक आहे. आणि ओपन आर्ट बद्दल मी तुम्हाला सांगेन की ओपन आर्ट हे परफॉर्मर्स जे असतात त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहे. फ्लोचे 6 अकाउंट आपण या ठिकाणी आणणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6 फ्लो. ठीक आहे. मला वाटतं की 6 तरी कमीत कमी तुम्हाला एका महिन्यात पूर्णपणे या ठिकाणी पुरेल. जे काही असेल ते 1 महिन्यात आपण कोर्स घेतच असतो. फिल्मोरा मधील जे आता अॅनिमेटेड चार्ट्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं ते असणार आहे. आणि टीसीबी प्रीमियमचे जे निग्लेक्टेड टूल्स आहेत, जे आपण त्याचा वापर करत नाही, रेंडर फॉरेस्ट वगैरेचा वापर करतो. जो नवीन लोकांना मला सांगू इच्छिते मी की टीसीबी प्रीमियम हे जे टूल आहे, त्यामध्ये 45 अजून टूल्स आहेत, 40 पेक्षा जास्त टूल्स आहेत. व्हिडिओ स्क्राईब आहे, ऑफलाईन मोड मध्ये नवीन अपडेट्स आपण घेणार आहोत त्यामधले. आणि एआय टूल्स जे तुम्हाला आहेत, ते नंतर सुनो, गॅमा, आपला 11 लॅब्स, तेही आपण या ठिकाणी रिऍक्टिव्हेट करत आहोत. आणि पहिले तर 3 प्रो व्हर्जनचे मी आणून ठेवलेले आहेत ऑलरेडी. भरपूर असा वैयक्तिक खर्च करून आपण हे सगळं करत असतो. कॅनवा मधील आणि पॉवर पॉइंट मधील या ठिकाणी आपल्याला दर्जेदार शैक्षणिक निर्मिती फक्त व्हिडिओची आणि ग्राफिक्सची नाही, आता ई बुक आणि डॉक्युमेंट्स
आणि इन्फॉर्मेशन, पीडीएफ, या सगळ्या सगळ्या जे जे येतं, डॉक्स सुद्धा आपण आणले, आता हे सगळं डॉक्युमेंट्स मध्ये येतं, फ्लायर वगैरे वगैरे. ओके, तर आपण 3 नावं घेत असतो नेहमी: व्हीजीडी, व्हिडिओ ग्राफिक्स, आणि डॉक्युमेंट्स, डॉक्स. ओके, तर या सगळ्यांचा वापर करायला आपण शिकणार आहोत. आणि हे यासाठी, याच्या शॉर्ट फॉर्म साठी आपण एक शब्द तयार केलेला आहे शॉर्ट फॉर्म साठी, आणि त्याचं नाव आहे या ठिकाणी ऑफ टीव्ही. टीव्ही ऑफ करा आणि पीसी चालू करा. पीसी चालू, पीसी ऑन. तर ओ फॉर ओपन आर्ट, एफ फॉर फिल्मोरा, एफ फॉर फ्लो, ओ डबल एफ चा अर्थ कळला तुम्हाला? टी फॉर टीसीबी प्रीमियम, व्ही फॉर व्हिडिओ स्क्राईब, पी फॉर पॉवर पॉइंट, आणि सी फॉर कॅनवा. सध्या तुर्तास हे जे आहे 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी बाबी आपण एक साथ सर्वांची घेऊन साथ आपण शिकवणार आहोत. ओके, तर तुम्हाला याचा फुल फॉर्म लक्षात आलेला असेल. तर कुणाला या ठिकाणी प्रत्येक ओ फॉर, एफ फॉर सांगायचं आहे तुम्हाला कोणाला तर एकाला, तर आपण लगेच पुढचं हे हे मी कसं बनवलं पहिलं पाठीमागचं, ते आपण या ठिकाणी थोडक्यात शिकणार आहोत आता. तर मला सांगा याचा फुल फॉर्म. ओ डबल एफ टीव्ही पीसी, ऑफ टीव्ही आणि पीसी ऑन. कोण सांगतंय? O for open art, व्हेरी गुड. F for flow, बरोबर, again F for Filmora, बरोबर, T for TCB Premium, B for बरोबर, Video Scribe, बरोबर, P for PowerPoint आणि C for बरोबर. Canva. व्हेरी गुड. आता यात एक आलेलं नाही, एक शब्द आलेला नाहीये. त्याचं एकत्रीकरण करतो आपण, इंटिग्रेटेड मॅनेज करायचं आहे आपल्याला यावेळेस. ते टूल्स, ते जे टूल्स नवीन आजकाल ज्यांची खूप चलती आहे, किंवा आजकाल ज्याचं नाव खूप वेळा ऐकतो आपण, असं काय आहे? कोणते टूल्स? कोणते टूल्स आलेले नाहीत यात अजून? Chat GPT, हा, म्हणजे ते सगळं मिळून काय म्हणतो आपण त्याला? एआय. काय म्हणतो AI, आपण त्याला? AI. एआय. ओके, तर आता बघा, हे जे एआय टूल्स आहेत, ते एआय टूलचं या ठिकाणी मी पुढे टाकणार आहे पीसी एआय. बरोबर आहे, पीसी एआय. बरोबर आहे. तर आता हे न्यू स्लाइड वरती मी घेतो, याचा वापर करून आपण काय करत आहोत, या ठिकाणी आयु नॅक नावाचं या ठिकाणी कोर्स सुरू करत आहोत 6 फेब्रुवारी पासून. आयु नॅट, इज इट क्लिअर? तर आता आयु नॅट म्हणजे काय आहे? इंटिग्रेटेड यूज ऑफ. ओके, आययू म्हणजे इंटिग्रेटेड यूज ऑफ काय आहे? नॅचरल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि टी फॉर टूल्स. तर अशा प्रकारचा आययू नॅट 1.0 हा जो आहे तो या ठिकाणी आपला कोर्स होईल. कारण त्याला ऑफलाईन, त्याला सुद्धा आपल्याला जोड द्यायची आहे. कशाला? नॅचरलला, आर्टिफिशियलला. नॅचरलची नवीन आणि जुने, यात नवीन काय असणार आहे? नवीन टूल्स आणि जुने टूल्स यांचं सुद्धा इंटिग्रेशन असणार आहे. ओके, तर याच्या दोघांच्या मध्ये जर मी मॉर्फ इफेक्ट जर टाकला, ट्रान्झिशन, बघा पॉवर पॉईंट मध्ये बघतोय आपण ट्रान्झिशन, जर मी मॉर्फ असं टाकलं या ठिकाणी, तर तुम्हाला कॅरेक्टरचं करूया या ठिकाणी. बघा, कॅरेक्टरचं मॉर्फ, तर तेच लेटर्स आजूबाजूला या ठिकाणी अरेंज होताना तुम्हाला दिसतील या ठिकाणी. बघा, कॅरेक्टर्स. ओके, हे तर काही नवीन लोकांना नवीन असेल. ओके, आता बघूया या ठिकाणी यामध्ये नवीन काय दिसतंय बघा तुम्हाला. हा बार आहे आणि हे काही बॉक्स टाकलेले आहेत बघा, 4 बॉक्स. ओके, हे 4 बॉक्स टाकलेले आहेत या ठिकाणी. त्याच्यामध्ये आतमध्ये एंटर करत आहेत ते. आणि ह्या ज्या स्ट्रिप्स आहेत, 8 स्ट्रिप्स आहेत, तर तुम्ही समसंख्येच्या मुद्द्याच्या डिस्प्लेसाठी तुम्ही असं तयार करू शकता. समसंख्या म्हणजे किती किती असणार आहे तिथं? 1 3 5 7 का 2 4 6 8? समसंख्या 2 4 6 8. हा, व्हेरी गुड. तर आता आपण 4 साठी किंवा 2 साठी तुम्ही तयार करू शकता कितीही, तर त्यावेळेस तो बार तुम्हाला कमी करता येईल. साध्या सुध्या शेप्सचा वापर करून आपण, जे शेप्स आपण वापरलेले नाहीत आतापर्यंत, त्याचा वापर करून आपण हे शिकणार आहोत. पण त्या अगोदर थोडंसं इंटरेस्टिंग बघा, कोणीही या ठिकाणी आता लक्ष इकडे ठेवा. हे मी तुम्हाला पुढच्या म्हणजे एक 10 मिनिटानंतर सांगेन हे कसं बनवायचं आहे ते. पण अजून एक आहे या ठिकाणी, हे एआय टूलचं मॅनेजमेंट साठी मी तुम्हाला 3 एआय टूल्सच्या 6 एआय टूल्सची नावं सांगितली. चॅट जीपीटी, जेमिनी प्रो आणि परप्लेक्सिटी प्रो, चॅट जीपीटी प्रो, हे 3 झाले. त्यानंतर 11 लॅब्स आहे आपलं. त्यानंतर काय आहे? सुनो आहे. त्यानंतर गॅमा आहे. असे 6 टूल्स सध्या तरी याचं एकत्रित तुम्हाला वापर करायचा आहे.
आणि हे टूल्स तुम्हाला विकत घ्यायचे नाहीत, आपणच देतो त्यांना. AI हे जे IN4EPRD हे तुम्हाला उपलब्ध करून देत असतं. ठीक आहे. आता फ्लोचा इनोव्हेटिव्ह यूज कसा केला मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही खूप जण वापरत असाल, पण असा केलेला नसेल कोणी. आता मी काय करतो, तुम्हाला परम कम्प्युटर्स हे आमच्या श्रीरामपूरचे खूप चांगले या ठिकाणी एक मित्र आहेत. त्यांनी मला एक काम दिलेलं होतं. म्हणजे मी असे काही ऑर्डर्स घेत आहे सध्या आजकाल, शाळेच्या वगैरे. अ, त्या ठिकाणी बघा त्यांनी मला हे फक्त किती दिले, 5 पिक्चर्स दिलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5 6, 7 हे नंतर दिले ते 8. ओके, बघा तुम्हाला दाखवतो. अगोदर लोगो दिला हा. अगोदर हा काय दिला? लोगो दिला. लोगो नंतर काय केलं? हा बघा हे जे आहे, हा लोगो दिला. त्यानंतर ही काय आहे आपली त्यांची शाळा आहे. शाळेचं या ठिकाणी बिल्डिंग आहे पुढची. मेन बिल्डिंग त्यांची अशी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारचं हे डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूल, टिळकनगर, तालुका राहता. राहता तालुक्यातील हे टिळकनगर मधलं डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूल आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हे आहे. ओके. हे काही त्यांचे फोटोज. आता डहाणूकर हे हे या ठिकाणी ही शाळा आहे. आता त्यांनी काय म्हटलं, की थिएटरमध्ये 20 सेकंदाचा व्हिडिओ मला बनवायचा आहे फक्त. आणि त्यांच्या मिसेसचा आवाज व्हॉइस ओव्हर होता आणि 6 चित्र होती. आणि त्यांनी काय म्हटलं, की मला याचं 20 सेकंदाचा थिएटरमध्ये जे असतात ना, ते ऍडव्हर्टाईज वगैरे येतात बघा. माहिती आहेत का कोणाला? हो किंवा नाही म्हणा लवकर. थिएटरमध्ये सुद्धा ऍडव्हर्टाईज बघता का तुम्ही? हो सर. हा. तर त्याच्यामध्ये दाखवायला ते काही पैसे घेतात थोडेसे, काय काय घेत असतील ते. तर ते आपल्याला 20 सेकंदाचा व्हिडिओ ते मागतात जास्तीत जास्त. कमीत कमी 5 सेकंद आणि जास्तीत जास्त 20 सेकंदाचा व्हिडिओ बनवायला मी शिकवणार आहे तुम्हाला पहिल्यांदा आता आज. ओके. आता बघा हे जे डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूल आहे, त्याची मला 2 गोष्टी माझ्याकडे आहेत सध्या. शाळेचं बिल्डिंग एक आहे आणि मुलं आहेत. आणि ते काय म्हटले, मला सिंपल मध्ये फोटो स्लाइड शो पाहिजे. 4 प्रकारचे व्हिडिओज त्यांना बनवून दिलेले आहेत मी. तर त्यातला पहिला प्रकार मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. हा बघा, हा आहे 20 सेकंदाचा. आणि हे एक मिनिट मला व्हॉइस चालू करून दे. शाळेची माहिती मला सांगायची आहे. ठीक आहे. शेअर कम्प्युटर सॉफ्ट मध्ये हा जो आवाज दिलेला म्युझिक वगैरे त्यांचा व्हॉइस ओव्हर वगैरे तो सुद्धा तुम्हाला ऐकू जावा म्हणून या ठिकाणी मी आवाज केलेला आहे आता चालू. आणि आवाज येते का मला सांगा पहिल्या सेकंदात, एका सेकंदात सांगायचं. डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूल टिळकनगर. आलं का? आवाज आला का तुम्हाला? हो सर. ओके. आता बघा फुल स्क्रीन केलं मी आणि हा लोगो आहे. ठीक आहे. डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूल टिळकनगर श्रीरामपूर शिक्षण क्षेत्रातील एकमेव ब्रँड. स्टेम, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, स्पोर्ट्स, इंडियन नॉलेज सिस्टीम, संस्कृत. 22 एकरचे प्रशस्त कॅम्पस असलेली श्रीरामपुरातील एकमेव ऑनलाईन ऑफलाईन शाळा. आजच भेट द्या. 9511764549. डहाणूकर स्कूल श्रीरामपूर. झालं. एक झाला हा. आता बघा हा जो आहे तो आपल्या पद्धतीने आपण सिनेमॅटिक लेवलला तयार डहाणूकर माझ्याकडे काय इंग्लिश होतं मीडियम फक्त, स्कूल टिळकनगर श्रीरामपूर शिक्षण. माझ्याकडे काय होतं फक्त लोगो होता. माझ्याकडे काय होता फक्त लोगो होता. तो लोगो बघा अशा पद्धतीने काय झाला परत 3D झाला. आता हा 2D लोगो आहे. म्हणजे हा एकच डायमेन्शन आहे. 1Dच लोगो आहे. 1D. 1Dचा 2D झाला आणि 2Dचा परत इथं काय काय झाला बघा. काय झाला हा? असं होत आहे. 3 डायमेन्शन दिसत आहेत का तुम्हाला? 3D. 3D झाला. हम्म. 1 डायमेन्शनचं 2 डायमेन्शन झालं. 2 डायमेन्शनचं 3 डायमेन्शन झालं. आणि 3 डायमेन्शन नंतर आता हे माझ्याकडे स्टील पिक्चर होतं. कसलं पिक्चर होतं माझ्याकडे? स्टील. त्या स्टील पिक्चरचं आपण काय केलं, मुव्हमेंट त्यामध्ये मुव्हिंग केली. मुव्हिंग. तर हे बघा, हे मुव्हिंग. आता हे शाळेची बिल्डिंग तर अशी फक्त हा फोटो दिलेला होता त्यांनी आणि हा मूव्ह होताना दिसतोय तुम्हाला. हे बघा एवढं चित्र आपल्याकडे, एवढंच फोटो होता असा, पण हा मूव्ह होतोय. म्हणजे कॅमेरा एकदम स्मूथ. तुम्ही मोबाईलनं सुद्धा किंवा तुमच्या प्रोफेशनल कॅमेरानं सुद्धा थोडा जर्क आला असता, पण जर्क अजिबात येत नाहीये. एकदम स्मूथ होत आहे. आणि झालं. 20 सेकंदात तुमचा हा व्हिडिओ तयार झाला. खाली एक पट्टी दिसत आहे बघा तुम्हाला. खाली पट्टी एक सारखी कंटिन्युअस येताना, ते मात्र फिल्मोरामध्ये तयार केलेलं आहे. फिल्मोरामध्ये त्याला स्ट्रीपला ते की फ्रेम अॅनिमेशन देऊन ते स्ट्रीप कंटिन्युअस डिस्प्ले होते असं मी दाखवलेलं आहे. अजून असे 2, 3, 4 प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे दिलेले आहेत. आता सध्या हा जो पहिला आहे तो कसा तयार केला ते मी दाखवतो. सो लेट मी टेक टू यू टू दी फ्लो. ओके.
तर या ठिकाणी बघा हा जो आहे आपला हा जो फ्लो आहे आता सध्या हे यात 44-45 हजार क्रेडिट्स आहेत. ओके, असे 6 अकाउंट मी तुम्हाला आपल्या फुल कोर्स मध्ये देणार. आता बघा सुरुवातीला मी काय करणार आहे, या ठिकाणी टेक्स्ट टू व्हिडिओ मध्ये न जाता, फ्रेम टू व्हिडिओज मध्ये न जाता, इनग्रेडियंट्स टू व्हिडिओ, मग एकाच वेळेस मला 3 फोटोवर काम करता येतं. 1 नाही 2 नाही तर किती, 3 फोटोवर मला काम करता येतं. आणि त्या 3 फोटोवर काम करताना मला सोपं जातं अजून लवकर लवकर करायला काम. तर आता बघा 3 फोटो देतो. आता पहिला वाला फोटो देतो, हा बघा अपलोड करतो आता याला. तो याला अपलोड केला मी. अपलोड हे बघा, आणि हे जे फोटोज आहेत ना त्यांनी मला दिलेले होते ब्लर ब्लर फोटो होते, खूप ब्लर होते. त्यांनी दिलेले फोटो मी तुम्हाला दाखवतो डाउनलोड करून, पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. एक मिनिट. ब्लर फोटो मी क्लिअर केले. ते आय लव्ह IMG आणि आय लव्ह PDF त्याचा सुद्धा वापर चालूच आहे. ते काही अजून AI टूल्स मध्येच येतात ते सुद्धा. तर इंटिग्रेटेड यूज जो असतो आहे तो असा असतो. अगोदर मी फोटो काय करून घेतले, क्लिअर करून घेतले. तर हे फोटो पिक्स जे आहेत ते मी सगळं घेतो आता बघा. 1 2 3 4 5. आता पहिला वाला फोटो घेतला हा. ओके, हा पहिला वाला फोटो इथं घ्यायचा आहे सेपरेट. आणि लँडस्केप व्हिडिओ थिएटरमध्ये दाखवायचं म्हणजे अडवाच लागेल. त्यासाठी मी लँडस्केप इथं निवडतो, लँडस्केप, आणि क्रॉप अँड सेव्ह करतो. ओके, हा झाला पहिला फोटो. या ठिकाणी अपलोड होईल. आता ही HD मधले मी फोटोज घेतलेले म्हणून थोडासा कदाचित या ठिकाणी टाइम घेऊ शकतो. आता बघा दुसरा फोटो, हा जो आहे परत अपलोडला जायचं आणि अपलोडला जाऊन हा दुसरा फोटो घ्यायचा. ठीक आहे, हा मेन बिल्डिंग फक्त विदाऊट नावाची पाटी वगैरे काय नाही, विदाऊट नावाची घ्यायची, फक्त बिल्डिंग फक्त अगोदर दिसावी. आणि त्यानंतर विथ पाटी घ्यायची. जे काही बोर्ड आहे आपल्या शाळेचं नावाचा बोर्ड, तो या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे. आमचे मित्र विनोद वैद्य सर यांच्याशी माझी भेट झाली शिर्डीला. त्यांना आपण एक गिफ्ट स्वरूपात दिलेलं होतं, कारण त्यांनी माझ्या मुलीच्या जन्माचा दाखला जो शिर्डीला जन्मली ती देण्यासाठी त्यांनी मदत केली होती. सरांचे या ठिकाणी खूप खूप आभार. मला वाटतं की आमचे विनोद वैद्य सर मित्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं स्वागत सर. या ठिकाणी परत एकदा बघा, तिसरा वाला जो आहे हा अपलोड करायचा आपल्याला, हा 3rd नंबरचा, आणि तोही या ठिकाणी आपण अपलोड करत आहोत आणि याला क्रॉप करत आहोत. आता हे वरचं खालची जी काळी पट्टी आहे ती काळी पट्टी तुम्हाला मेन व्हिडिओमध्ये दिसली नाही. ते फर्दर एडिटिंग करायची असते आपल्याला. AI मधून जे काही मिळतं त्याचं पोस्ट प्रोडक्शन एडिटिंग सुद्धा तुम्हाला करता आली पाहिजे. शाळेची 2-3 चित्र घेऊन आपण काय दुनिया करू शकतो याचं एक तुम्हाला याची देही याची डोळा त्याचा प्रत्यंतर मी तुम्हाला देत आहे. ठीक आहे, आता हे 3 झाले पिक्चर. आता VO 3.1 फास्ट आहे बघा, इथं लँडस्केप मोड मध्येच मला पाहिजे. आउटपुट 4 घेतो आणि इथं 3.1 फास्ट किंवा फास्ट लोअर प्रायोरिटी न तर 0 क्रेडिट्स वापरले जातात. माझ्याकडे 45,000 क्रेडिट्स आसपास आहेत. VO 3.1 10 क्रेडिट्स आहेत क्वालिटीचं. लक्षात येते का तुम्हाला? VO 3.1 10 क्रेडिट्स आहेत, फक्त 100 नाहीत, 10 क्रेडिट्स आहेत. आणि VO 3.1 फास्ट 10 क्रेडिट्स आहेत. तर अजून आपल्याला जास्त वापर करता येणार आहे याचा. ओके, जेवढा जास्तीत जास्त करता येईल तेवढा जास्तीत जास्त करा. उद्या कोर्सचं अनाउन्समेंट केलं जाईल आणि तुम्हाला हे दिलं जाईल. आता या ठिकाणी बघा, पहिल्यांदा मी काय करतो, VO 3.1 फास्ट पहिलावाला घेतो. पहिल्यांदाच मला चांगला रिझल्ट मिळतोय. खाली हळूहळू जसं जाल तशी तशी क्वालिटी अजून वाढते. पण पहिल्याच याच्यामध्ये मला एवढी क्वालिटी मिळाली चांगली, इथपर्यंत क्वालिटी. टूचा वापर आपल्याला दुसऱ्या कारणासाठी करायचा आहे. तो आपण सहसा केलेला नाही, पण यावेळेस तोही करणार आहे. आता 3.1 फास्टला मी इथे क्लिक केलं आणि या ठिकाणी परत मी काय केलं, या ठिकाणी बघा, इथे फक्त मी काय म्हटलं, क्रिएट ए फोटो स्लाइड शो. त्यांना काय म्हटलं मी, क्रिएट अ फोटो स्लाइड शो. फक्त त्याला पुढे काय म्हणायचं, इन ए सिनेमॅटिक अँड थिएट्रिकल मॅनर, किंवा तुम्ही म्हणू सिनेमॅटिक मॅनर म्हणू शकता. सिनेमॅटिक मॅनर टू डिस्प्ले इट इन थिएटर. तर ते मला थिएटरमध्ये डिस्प्ले करण्यासाठी पाहिजे, पण तुम्ही सगळेच जण आपण थिएटरमध्ये डिस्प्ले करणार नाहीये, मला हे माहित आहे. पण आपल्याला हे लागणारच आहे, हेही तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, हे लागणारच आहे, हे गरजेचं असतं आपल्याला खूप. ओके, आणि आता आपण काय करूया, सेंड करूया. सेंड केल्यानंतर बघा आपल्याला 100 सेकंदामध्ये 4 प्रकारचे व्हिडिओ मिळतील, नमुने मिळतील, की तुमच्या शाळेचे या ठिकाणी जे काही
दर्शन आहे ते तुमच्या दर्शकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना, इतर काही दुसऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना, आपल्याला टार्गेट कोणाला करायचं आहे? दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलमध्ये गेला पाहिजे हा व्हिडिओ. आणि ते कधी जाणार? थिएटरमध्ये डिस्प्ले केल्यावर. काय हरकत आहे थिएटरमध्ये डिस्प्ले केल्यावर? कितीही जुन्या विचाराचा तुमचा चेअरमन असला तरी सुद्धा तो म्हणेल की थिएटर हे माध्यम सशक्त माध्यम आहे, तिथं आपण हे डिस्प्ले करूया. तुम्ही जावा तिथं, विचारा इंटरव्हलच्या वेळेला वगैरे कधी इथं किती काय चार्जेस आहेत वगैरे विचारा आणि करा डिस्प्ले. बरोबर आहे. नवीन काळानुसार आपल्याला राहिलं पाहिजे. किंवा तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त तुम्ही हे दाखवू शकता. रोजचा व्हिडिओ रोजच्या तुमच्या स्टेटस वरती सुद्धा दाखवू शकता. आता बघा हा लोगो कशा पद्धतीने झाला तो बघूया आपण. आता हा पहिला 4 व्हिडिओ पैकी आपला हा जो पहिला व्हिडिओ आहे तो या ठिकाणी आपला झालेला आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया आता, इथे बघा, हा बघा हा पहिला वाला. आता मला यातील जास्त काय भावलं हे तर सिंपल मध्ये केलेलं आहे मी. हे सिंपलच आहे. हे जे मुवमेंट होत आहे ती मुवमेंट खूप महत्वाची आहे. ठीक आहे. ते 3D पद्धतीनं तुमची शाळेचा आवार, शाळेचा जो काही तुमचा परिसर आहे, प्रांगण आहे, ते तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीनं तो डिस्प्ले करत आहे. अजून काय पाहिजे? हे बघा दुसरं. हे 8 सेकंद झाले की लगेच पुढचे 8 सेकंद घेतले घ्या. लोगो काढा फक्त. ते या पद्धतीनं हे कॅमेराची मुवमेंट बदललेली आहे इकडं. आता तिसरा बघूया. हे बघा आता इथं 3D झाला. हे बघा. ओ माय गॉड. अजून काय पाहिजे तुम्हाला सांगा? आता बघा. हे बघा लाईट, स्पॉटलाईट. बघितलं? यात बघा हे बघा कसं फिरवलं, 3D स्वरूपात फिरवलेलं आहे. ओके. तर हे लोगोसाठी हा घ्या आणि बाकीचे हे जे आहेत पुढचे फोटो स्लाइड शो जो आहे तो यासाठी हा घ्या. आणि पुढच्या 8 सेकंदासाठी अजून 2 चित्र आहेत आपल्याकडे, 3 आहेत अजून. ओके. जे 3 आहेत ते तुम्ही घ्या. आता मला काय करायचं आहे या ठिकाणी बघा, लोगोसाठी एकदाच वापर, फक्त लोगो मी सेपरेट घेणार. लोगोला काय म्हणणार? मेक दिस 1D 2D लोगो इंटू 3D म्हणणार. 3D पर्यंत जा. फक्त लोगोचा वेगळा तयार करणार. मग माझ्याकडे किती फोटो उरतात? 8 फोटोपैकी 7 फोटो उरतात. तर 3 फोटोनं 2 व्हिडिओ तयार करणार. आणि मग शेवटी जो आहे, शेवटचा जो एक फोटो आहे तो सुद्धा आउट्रो साठी ठेवणार. आउट्रो शेवट सुद्धा चांगला झाला पाहिजे. इंट्रो साठी फक्त लोगो, आउट्रो साठी फक्त वेगळा, आणि मधले 6 फोटो म्हणजे 8 फोटोमध्ये 30 सेकंदाचा किंवा 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता 8 फोटोचा वापर करून सिनेमॅटिक पद्धतीनं. पण थिएटरला तिथं कमी वेळ 15 ते 20 सेकंदाचा व्हिडिओ चालतो तिकडं, आणि त्यामुळे तुम्ही त्यांना तिथं देऊ शकता. ओके. आणि किती चार्जेस? 1, 2, काय 500, 1000, 2000 असते ते वैयक्तिक टाकायचे. आणि तुम्ही जायचं एखादा पिक्चर बघायला, बॉर्डर 2 आलेला आहे आता बघायचा, 30 वर्षापूर्वी आपण बघितलेला होता सगळ्यांनीच. आणि तिथं काय करायचं? फोटो काढायचा थिएटरमध्ये आणि चेअरमनला व्हॉट्सअपला धाडून द्यायचा की आज आपल्या शाळेची जाहिरात अशी झाली, पण त्यांची परमिशन घ्या अगोदर. ओके. आता हे झालं. सो दिस इज द फर्स्ट. या ठिकाणी हाच बघा, लगेच आपण 2 या ठिकाणी पार्ट बघितले. पहिला विसरू नका. पहिल्यांदा काय बनवलं आपण? पहिल्या 10 मिनिटात काय बनवलेलं होतं आपण? ई बुक बनवलेला आहे. आणि त्यानंतर परत शाळेचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर या ठिकाणी बघा, इनोव्हेटिव्ह यूज थिएट्रिकल डिस्प्लेचा जो आहे तो पॉइंट आपला या ठिकाणी झालेला आहे. आणि या ठिकाणी बघा, हा सिक्रेट टूल बद्दल एक सिक्रेट टूल तुम्हाला शिकवून झालेला आहे. आता हे एआय टूलचं मॅनेजमेंट एक सांगायचंय तुम्हाला, आणि पॉवरफुल कॅन. आता मला काय करायचंय, मला 8 मुद्दे, मला जे काय टूल शिकवायचे ते तुम्हाला, जे विद्यार्थ्यांना वेगवेगळे मुद्दे शिकवायचे पाठातले, ते पहिल्यांदा मुद्द्यांचं सादरीकरण चांगलं झालं पाहिजे. ओके. त्यामुळं आपण पॉवर पॉइंटचा वापर करतानाच ते झाल्यानंतर त्याचा फिल्मोरामध्ये आणि कॅनवा मधला वापर आपल्याला शिकायचा आहे. तर त्या अगोदर ते ओपन आर्ट बद्दल थोडस मी तुम्हाला आज सांगतो. उद्या त्याचं कम्प्लीट क्रिएशन मी तुम्हाला दाखवणार आहे. ओपन आर्टचा उद्या दिवस असेल चांगला. उद्या सुद्धा बहुसंख्येनं आज नवीन लोकांना, जे जर तुम्हाला नवीन शिकायला मिळालेलं असेल तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, शिक्षक असायला पाहिजेत फक्त,
त्यांना या ठिकाणी तुम्ही सेम लिंक वर बोलवू शकता आणि या ओपन आर्टचा वापर कसा करायचा आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. सध्या तुर्तास त्याचं दर्शन घडवतो तुम्हाला इथे या ठिकाणी बघा. या ठिकाणी हा जो ओपन आर्ट आहे यामध्ये इमेजेस जनरेशन तर होणारच आहे. त्याच्यासाठी मी एक वेगळं टूल तुम्हाला नॅनो बनाना प्रोचं सांगितलेलंच आहे. त्याला फायनल केलेलं आहे आपण. आणि हे व्हिडिओला क्लिक केलं तुम्ही, इमेज टू व्हिडिओ, टेक्स्ट टू व्हिडिओ, एलिमेंट्स टू व्हिडिओ, व्हिडिओ टू व्हिडिओ. हे बघा व्हिडिओ टू व्हिडिओ सुद्धा आहे यामध्ये. मोशन सिंक व्हिडिओ आहे. हा प्रकार नवीन आहे बघा खूप. तुम्ही जर असं थोडंसं तुमचं कॅरेक्टर कसं चालत यायला पाहिजे असं तर आपण करणार नाही, पण असंही गरजेचं लागतं कधी कधी गॅदरिंगला वगैरे. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, एखादा नर्तक नर्तकी असतील मॅडम वगैरे किंवा एखादे शिक्षक सर असतील आणि त्यांना त्यांचा स्वतःचा फोटो दाखवायचा नाही, एखाद्या मॉडेल एखाद्या कार्टूनचा असं दाखवायचं, तर ते तुम्ही तुमची मोशन जशी होतात तशी दाखवू शकता. पण मला इथे सांगायचं स्टोरी मेकिंगसाठी खूप उपयोगाचं आहे मोशन सिंक. म्हणजे तुम्ही जसं मूव्ह होताय तसं तसं ते कॅरेक्टर मूव्ह होणार आहे, तसं ते बोलणार आहे. इथे लिपसिंक व्हिडिओ आहे. कधी कधी काय होतं आपला व्हॉइस ओव्हर आणि व्हिडिओ मॅच होत नाही, तर हा व्हिडिओ जर तुम्ही दिला तर ते बरोबर त्या पद्धतीने बोलू लागेल. आणि इथे बघा रिप्लेस कॅरेक्टर, व्हिडिओ एडिटर, हे सगळे व्हिडिओशी रिलेटेड. एक्सटेंड व्हिडिओ सुद्धा आहे, एक्सटेंड. ओके, 20 सेकंदाचा व्हिडिओ तुम्ही एकाच वेळेस बनवू शकता यामध्ये. आता इथं जो आहे एलिमेंट्स टू व्हिडिओ, इमेज टू व्हिडिओ, सपोज इमेज टू व्हिडिओला आपण जाऊया अगोदर. आणि या ठिकाणी तुम्हाला 2 फ्रेम आहेत. तर या 2 फ्रेमचा वापर करून मी उद्या तुम्हाला शिकवणार आहे की सपोज तुम्हाला 2 आयडिया मी आजच देतो. एक आयडिया अशी आहे की मला इथं जायचंय, आता यासाठी मला एआय टूल कडून अगोदर माहिती घ्यायची. एआय टूलचं इंटिग्रेशन कसं करायचंय बघा. एआय टूलचं इंटिग्रेशन, मला एक कॉन्सेप्ट आहे माझ्या डोक्यात, ती कॉन्सेप्ट मला युज करायची आहे. कशा पद्धतीने चॅट जीपीटी प्रोला मी अगोदर जातो, तिथं काय म्हणतो मी, टेल मी एनी 5 इंडियन्स हू बिल्ट, थोडस मोठं करतो हे बघा, हू बिल्ट हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स. तर मॉन्युमेंट्स म्हणजे वास्तू, बरोबर आहे. तर आता इथं मी काय करणार आहे, हे बघा, शहाजहाननं ताजमहल बांधला, राजा छोला वननं काय केलेलं आहे, हा टेम्पल आहे. कोणता टेम्पल आहे हा, बृहदीश्वरर. ओके, त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकनं कुतुब मिनार. त्यानंतर इथं काय आहे, कृष्ण देवराया हम्पी, ओके, शहर निर्माण केलं. आणि त्यानंतर हे काय आहे, महाराणा कुंभ यांनी काय केलेला आहे, हा कुंभलगाड फोर्ट या ठिकाणी तयार केलेला आहे राजस्थानमध्ये, गड फोर्ट. ओके, तर मला काय करायचं आहे, या शहाजहानचा जो फोटो असेल तर त्याचं कन्व्हर्जन ताजमहलमध्ये झालं पाहिजे. शहाजहान ताजमहलमध्ये ट्रान्सफॉर्म झाला पाहिजे. ही एक आयडिया आहे, नवीन वाली आयडिया ही. दुसरी एक सांगतो तुम्हाला, नाव टेल मी, त्याला काय म्हणायचं आहे, दुसरं आपल्याला एक मला काय करायचं होतं, हा, टॉप सायंटिस्ट अँड देअर डिस्कवरीज. फॉर एक्झाम्पल, आता मोबाईलचा आहे, टेलिफोनचा शोध कोणी लावला, ग्रॅहम बेल. बेल, बरोबर. आता ग्राहम बेल कशामध्ये कन्वर्ट झाला पाहिजे, टेलिफोन मध्ये झाला पाहिजे. आता पर्सन टू पर्सन तुम्ही खूप बघितलं ट्रान्सफॉर्मेशन, पर्सन टू पर्सन बघितले, बिल्डिंग टू बिल्डिंग बघितली. आता आपल्याला काय करायचं आहे, पर्सन टू बिल्डिंग आणि पर्सन टू इन्स्ट्रुमेंट जे काय त्यांचा डिस्कवरी असेल ते इन्स्ट्रुमेंट. इज इट क्लिअर? रेकॉर्डिंग सर तुम्हाला मिळेल याच्यावर, सीई साहित्य सेवा ग्रुपला मिळून जाईल तुम्हाला. नाव टेल मी टॉप सायंटिस्ट अँड देअर डिस्कवरी, एनी 5 म्हणून आपण, एनी 5. ओके, तर आता इथं टॉप आयझॅक न्यूटन. आता इथं इंडियन शब्द वापरलेला नव्हता, तो आपल्याला वापरायचा नव्हता कारण जास्त डिस्कवरी आपल्याला ग्लोबल लेवलचे पाहिजेत आता. ओके, न्यूटननं काय केलं, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर आता ग्रॅव्हिटेशनचा जो काय त्यानं डिव्हाइस बनवला ते अल्बर्ट आइन्स्टाईननं थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मादाम केली. आय वॉन्ट इट इन द फॉर्म ऑफ डिव्हाइस. तर डिव्हाइसच्या लेवलचं मला पाहिजे त्यांचं काम. इन्व्हेंटेशन म्हणा, इन्व्हेन्शन म्हणू शकतो आपण, हो, इन्व्हेन्शन सुद्धा तुम्ही म्हणू शकता. डिव्हाइस इन्व्हेन्शन आपण इथं नाव देऊया. ओके, इन्व्हेंटेड डिव्हाइस इन्व्हेन्शन.
त्याच्यात बघा इलेक्ट्रिक बल्ब, एडिसननं बल्ब तयार केला, बरोबर आहे. खरं तर याची एक वेगळी स्टोरी आहे, ते नंतर आपण त्यावर बोलूया. इथं काय आहे, अलेक्झांडर ग्रॅहम बेल त्यानं टेलिफोन तयार केला, जेम्स वॅटनं स्टीम इंजिन, राईट ब्रदर्सनं एरोप्लेन, आणि हा मार्कोनी जो आहे आपला त्यानं रेडिओ. ठीक आहे. आता हे सेम जे प्रॉम्प्ट्स आहेत ते मी तिन्ही चालू ठिकाणी आहे. वापरू शकता. येस, सिरियल चालू आहे. सकाळी बघतीस ना ते? नाही आता रात्रीच बघते. कोणाचा माईक चालू आहे? सकाळी बघते. शैलेश दानी सर, म्यूट करा आपण. हे बघा, आता हे हे जे सेम प्रॉम्प्ट आहे ना, तो तिन्ही ठिकाणी वापरणार आहे आता मी. हा जेमिनी प्रो मध्ये, सॉरी, चॅट जीपीटी प्रो मध्ये मी वापरला. आता मी जेमिनी प्रोला देत आहे. हा जेमिनी प्रो आहे, या ठिकाणी बघा प्रो, आणि त्याला मी इथं पाठवला. आणि परप्लेक्सिटी प्रोला सुद्धा मी पाठवतो. आता याला परप्लेक्सिटी प्रोला हा सेम प्रॉम्प्ट दिला आणि त्याला सेंड केला. पहिला वाला हे बघा, एम्परर अशोका, अजून चांगलं आलं बघा. राजा छोला हे शहाजहान हे रिपीट झाले आणि 2 जण. आणि हे नरसिंहदेवा. ओके, महाराजा स्वामी प्रताप, सॉरी, सवाई प्रताप सिंग. ओके, हे झालेले मॉन्युमेंट त्यांनी हवा महल तयार केलं बघा. आता हवा महल तो आपल्या सगळ्यांना माहित आहे की राजस्थानला जयपूरला कुणी गेले की हवा महलला पहिल्यांदा जातात. तर हे हवा महल जे आहे ते, हा जो माणूस आहे, बरोबर आहे, हे महाराजा सवाई, बरोबर आहे, तो याच्यामध्ये कन्वर्ट झाला पाहिजे हवाई महल मध्ये. ओके, ट्रान्सफॉर्म झाला पाहिजे. आता बघा इथे आहे, इथे अजून काय आलं, शहाजहान, आणि इथं अकबर, कुतुबुद्दीन ऐबक, राजाराजा छोला आणि महाराजा सवाई प्रताप सिंग. ठीक आहे. तर तुम्ही कोणते घेऊ शकता, सगळीकडून चांगले आपल्याला रिझल्ट मिळत आहेत या तिन्ही मधून. आणि इथे सुद्धा तुम्ही देऊ शकता, इथे जर प्रेझेंटेशनच बनवू शकता त्याचं डायरेक्ट, आणि ई बुक सुद्धा तयार करू शकता. भरपूर काही करण्यासारखं असतं. इंटिग्रेशन करता येणं गरजेचं, इंटिग्रेशन. आता मला जे मिळालेलं आहे त्याचं मी काय करणार, स्टार्ट फ्रेम आणि एंड फ्रेम फक्त इथे टाकणार आणि त्याचा व्हिडिओ तयार करणार. याकडे आपण नंतर आता उद्या येऊया. आता बघा, केलिंग 2.6, इथं केलिंग 1, आणि इथं तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं LTX2 चा वापर आपल्याला करायचा आहे. 20 सेकंदाचा व्हिडिओ, इथे बघा 8 सेकंद आहे आणि इथं 20 सेकंदाचा व्हिडिओ एकाच वेळेस तुम्ही बनवू शकता, 20 सेकंड्स. ओके, आणि जे 8-8 सेकंदाचे व्हिडिओ करून त्याला जोडत बसून ज्यांनी व्हिडिओ तयार केलेले आहेत त्यांना याचं महत्व कळत असेल. नवीन लोक म्हणत असेल की 20 सेकंदाचा फक्त व्हिडिओ, आम्ही काय करणार, 20-20 सेकंदाचे आपल्याला एक व्हिडिओ नाही बनवायचं. 20-20 सेकंदाचे आपल्याला असे व्हिडिओ बनवून परत त्याला आपल्याला जोडता आले पाहिजेत. फिल्मोरामध्ये त्याला एडिट करता आलं पाहिजे, की तेही आपण कोर्समध्ये शिकवत असतो. आपला जो फुल कोर्स असतो त्यामध्ये तुर्तास आपण काय काय टूल्स घेणार आहोत, कोणकोणते टूल्स घेणार आहोत, याच्यासाठी, याच्या दर्शनासाठी मी जे घडवलेलं आहे. आता माझी शाळा आणि क्लास असे 2 माझे मुद्दे माझ्या आयुष्यात आहेत. तुमच्या लेखी सध्या शाळा, बरोबर आहे, शाळेतलं तुमचं पुस्तक तुम्ही शिकवत असलेलं आणि त्या पुस्तकातील मुद्दे हे तुम्हाला महत्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनं विचार करायचा. आता मी इथं काही टाकेन, टेक्स्ट इज नॉट इम्पॉर्टंट. ओके, हिअर इन्फोग्राफिक इज इम्पॉर्टंट, आणि ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत आता. ओके, तर तुर्तास या ठिकाणी मला असं वाटतं की इंटिग्रेशन सुद्धा थोडस, त्याचा एकदम बेसिक लेवलचा वापर कसा करायचा तोही आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तिन्ही टूल्स कडून माहिती घेतलेली आपण, आणि या माहितीचा वापर करून आपण ओपन आर्ट मध्ये कन्व्हर्जन करणार आहोत. तर आता हे ओपन आर्टला सध्या मी पूर्ण रेड करत नाही, कारण हा राहिलेला आहे पार्ट. ओके, तो आपण उद्या घेऊया. तर हा एक दिसतोय अनटॉट, आणि हा दुसरा एक अनटॉट पार्ट आहे. नवीन अपडेट्स फिल्मोरा मधील, पॉवर पॉईंट मधील आणि कॅनवा मधील. हे सगळे टूल्स पेड आहेत, पण तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहेत. रुही मॅडम कोण असतील ते, त्यांना मला सांगू इच्छितो मी. सर्व नवीन लोकांसाठी हा प्लॅटफॉर्मवर तुम्हाला कोर्सच्या फी शिवाय 1ही रुपया जास्त घेतला जात नाही. ठीक आहे. आता तुर्तास मी हे मिनिमाइज करतो, आणि हे जे आहे आपलं पॉवर पॉइंट ते मी ओपन करणार आहे. पूर्ण ब्लँक स्लाइड या ठिकाणी मी ओपन करणार आहे. बघा, आता समसंख्या, अजून एकदा मला सांगा, समसंख्या म्हणजे 1 ते 10 मधल्या समसंख्या कोणकोणत्या येतात ते सांगा मला जरा, कोणीतरी नवीन लोकांनी माईक चालू करून. जे पहिल्यांदाच या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत त्यांनी माईक चालू करायचा आणि समसंख्या सांगायच्यात 1 ते 10 मधील येणाऱ्या. 1 ते 10. 2, 4, 6, 8. 2, 4, 6, 8. व्हेरी गुड. ओके, कोणी उत्तर दिलं, नाव काय मॅडम आपलं? रुही. रुही मॅडम. ओके, आपण म्हणजे कुठे आहात आपण, कुठे असता, शाळा आपली कुठली आहे?
I'm teacher, sir. I live in Thane. Thane. Okay, very good. Fine. Now see, we are going to first of all create it in the vertical slide. आता डिझाईन मध्ये जाऊया आपण. डिझाईन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्लाइड साईज मिळते, कस्टम स्लाइड साईज मिळते आणि अगोदर पोर्ट्रेट साईज तुम्ही या ठिकाणी निवडायची आहे आणि वाईड स्क्रीन जो मोड आहे त्या ठिकाणी तुम्हाला A4 लेवलची या ठिकाणी स्लाइडची साईज घ्यायची आहे आणि ओके करायचं आहे आणि एन्श्योर फिट करायचं आहे. म्हणजे ही व्हर्टिकल स्लाइड आली. आपण हा हॉरिझॉन्टलच व्हिडिओ बनवणार आहोत, पण अगोदर तयार करताना आपण व्हर्टिकल मध्ये तयार करणार आहोत आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल त्याला देणार आहोत. तर सर्वप्रथम मी काय करत आहे, इन्सर्ट मध्ये मला एक बार तयार करायचा आहे. तर तो बार मला घेण्यासाठी शेप मध्ये मी जाणार आहे आणि मी घेणार आहे हा वाला शेप. ओके, कॅव्हरॉन नावाचा एरो चार्ट आहे हा हा अशा प्रकारचा हा मी तो घेणार आहे. ठीक आहे. सो आय विल टेक धिस लाईक धिस. बरोबर आहे. तो घेतल्यानंतर याला मी सिलेक्ट करेन. याला सिलेक्ट केल्यावर बघा वरच्या बाजूला शेप फॉर्मॅट येत आहे आणि इकडे शेप फिल येत आहे. फिल मध्ये आपण याचा फिल जो आहे तो चेंज करायचा आहे, पण याचा फिल मला नंतर चेंज करायचा आहे. मी शेप आउटलाईन मध्ये आउटलाईन अगोदर मी काढून टाकणार आहे. आउटलाईन मी काढून टाकली आणि त्याला मी सरळ केला. सरळ केल्यानंतर याला मी काय करणार आहे, हे बघा याला वरून खाली मी असं खेचणार आहे. ठीक आहे. आता अशा पद्धतीनं हा एक काय झाला, एक बार तयार होताना दिसत आहे, परंतु दॅट इज नॉट कम्प्लीट वन. तर आता याला मी काय करणार आहे, सर्वप्रथम बरोबर सेंटरला मी अरेंज करायचंय मला सेंटरला. ठीक आहे. तर सेंटरला अरेंज करायच्या अगोदर मला इथं व्ह्यू मध्ये जाऊन काय करायचं आहे, दोन लाईन्स घ्यायच्यात. गाईड करणार आहे मला की व्हर्टिकल मधला सेंटर इकडे येतो, कुठेतरी इकडे येईल. एक्झॅक्टली आपल्याला असं मॅन्युअली समजणार नाही. आणि हॉरिझॉन्टल मधला सेंटर इथं कुठेतरी येईल. आता इथं गाईड्सला इथं मी टिक केलं व्ह्यू मध्ये बरं का. व्ह्यू मेनू बार आहे ना, व्ह्यू मेनू बार, तिथून तुम्हाला गाईड्सला या चौकोनात तिथं टिक करायचं. तर इथे बघा तुम्हाला ही आडवी लाईन दिसेल, ही आडव्याचा मधला भाग आहे आणि हा उभ्या साईडचा जो आहे तो मधला भाग आहे. तर बरोबर मध्ये आला की नाही तो बघण्यासाठी मला काय करायचं आहे, या शेपला सिलेक्ट करायचं आहे अगोदर. हा सिलेक्ट झाला बघा, हा सिलेक्ट झालेला दिसत आहे. त्यानंतर मला काय करायचं, शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन इथे अलाईन मध्ये जायचं आहे आणि अलाईन सेंटर करायचं आहे आणि अलाईन काय करायचं आहे, मिडल करायचं आहे. तर ते बरोबर माझं सेंटरलाच आलेलं होतं. ओके. तर बघा या ठिकाणी आता आपण इथं काय केलेलं आहे, तर सेंटरला याला आणलेलं आहे. आता मधून मला याचे दोन भाग करायचे आहेत तयार. ओके, इन्सर्ट मध्ये मी जाणार आहे. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर मी शेप्स मध्ये जाणार आहे आणि शेप्स मध्ये एक रेक्टँगल घेणार आहे. रेक्टँगल मी सरळ ड्रॉ करणार आहे. ओके. आणि याला जेवढा छोटा करता येईल तेवढा छोटा करणार. आता एवढा मी छोटा केला, एवढा छोटा केला मॅक्सिमम. मॅन्युअली मला एवढा छोटा करता आला बघा. आता 0.18 आहे, त्याच्यापेक्षा मला कमी करायचं. 0.1 ठेवायचं कमीत कमी. अजून कमी केला मी 0.0 केला तर तिथं तो स्ट्रक्चर आहे पण दिसणार नाही. या ठिकाणी बघा एवढा छोटा आलेला आहे तो. तो छोटा भाग मला काय करायचा, तो बरोबर मध्ये ठेवायचा आहे असा. ओके, असा बरोबर मध्ये ठेवला मी. आणि परत मला हे दोन्ही सिलेक्ट करायचे आहेत आणि शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन मला फ्रॅगमेंट करायचं आहे. फ्रॅगमेंट बरोबर आहे. फ्रॅगमेंट केल्यानंतर मला असे दोन स्ट्रक्चर दिसायला पाहिजे, पण 0.0 ना ते येणार नाही. तर तुम्हाला कंट्रोल झेड न करूया आपण. ही साईज जी आहे ना, साईज मला घ्यायची 0.1. तर ही लेंथ आहे का विड्थ आहे बरं 0.1 सांगा मला जरा कोणीतरी. हा जो रेक्टँगल आहे त्या रेक्टँगल, ती रेक्टँगलची काय घेतलेली आहे मी, विड्थ घेतलेली आहे 0.1. बरोबर आहे. तर हा जो 0.1 आहे तो मी घेतला. या दोन्हीला मी सिलेक्ट केलं. दोन्हीला सिलेक्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी मला जायचं आहे, या ठिकाणी कशामध्ये, शेप फॉर्मॅट मध्ये जायचं आहे आणि मोर शेप मध्ये जाऊन मला फ्रॅगमेंट करायचं आहे. तर फ्रॅगमेंट केल्यावर हा वरचा पार्ट मी काढून टाकणार. हा पार्ट सुद्धा मी या ठिकाणी काढून टाकणार. ओके. आणि हा जो मधली लाईन आहे ती सुद्धा मी काढून टाकणार. आणि हे जे दोन आता मला तुकडे मिळालेले आहेत वेगवेगळे, ते बरोबर मी सेंटरला असे बरोबर मॅनेज करणार. ओके, अशा पद्धतीने इथं सेंटरला ते आलेले आहेत. ओके. तर बघा आता हे दोन वेगवेगळे का ठेवायचे, कारण दोन्हीला वेगवेगळा कलर मला द्यायचा होता. तर याला राईट क्लिक, एका शेपला बघा हा एक शेप झाला आणि हा एक शेप झाला. ठीक आहे. तर याला जो आहे तो मी एक लाईट कलर देतो थोडासा. फॉर्मॅट शेप मध्ये जाऊन फिल मध्ये मी जाणार आहे आणि फिल मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा इथे शेप फिल मध्ये जाऊन हा जो एक आहे कलर हा देणार आहे मी एका बाजूला. त्याची आउटलाईन जी आहे लाईन मध्ये जाऊन नो लाईन करणार आहे. तर हा एक झाला आणि थोडंसं डार्क देईन, कम्पॅरेटिव्हली डार्क देईन मी थोडासा. ओके. सॉलिड लाईन नो लाईन करा याला आणि इथं सॉलिड फिल जो आहे तो सॉलिड फिल तुम्हाला थोडासा डार्क द्यायचा आहे. ठीक आहे.
त्याला डार्क दिला, इथं बघा लाईन अजूनही दिसत आहे, तर इथून तुम्ही नो आउटलाईन करू शकता. तर हा एक असा पार्ट तयार झालेला आहे 2, बरोबर आहे. त्या दोन्हीला सिलेक्ट करून काय करा, थोडस अजून खालच्या बाजूला घ्या. तर बघा हॉरिझॉन्टल जी स्लाइड असते, हॉरिझॉन्टल स्लाइड, तर हॉरिझॉन्टल स्लाइड बघा हे थोडंसं मॅच करून घ्या. हे बघा हॉरिझॉन्टल जी स्लाइड असते ना, तर ती 2 व्हर्टिकल स्लाइड पासून बनलेली असते. तर हे 2 व्हर्टिकल स्लाइड घेतले आपण असे, इथं ही अजून एक व्हर्टिकल स्लाइड इथं बाजूला जर मी ठेवली असती, तर ती काय होणार मग, हॉरिझॉन्टल स्लाइड होणार त्याची, बरोबर आहे. तर त्यामुळे मी अगोदर उंची जी आहे त्याची हाईट जी आहे ना ती जास्ती किती घेऊ शकतो, त्याला प्रॉब्लेम येणार नाही. कशामध्ये, याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आडव्यामध्ये. पण आडवं आपण मला मोठं काहीतरी पाहिजे, मोठं एक लाईन सेंटेन्स लिहायचं आहे मला, मोठं सेंटेन्स लिहायचं आहे 8 सेंटेन्स, तर त्यावेळेस तुम्हाला आडव्या टाईपच्या स्लाइडचा तुम्हाला वापर होणार आहे. ठीक आहे. तर आता मी काय करणार आहे, या इथं वरचा जो भाग आहे तो मला पूर्ण झाकायचा आहे. तर मी शेप मध्ये मी जाणार, इन्सर्ट शेप मध्ये मी जाणार आहे. आणि हा जो आहे डायमंड शेपचा जो शेप आहे, डायमंड, हा बघा हा चौकोनीवाला, हा ओके डायमंड, तर तो मी घेणार आहे आणि या ठिकाणी असा मी ड्रॉ करणार आहे आणि बरोबर याच्यावर मी त्याला पुरवणार आहे. इथं बघा बरोबर असा पुरला. आता याची आउटलाईन अगोदर काढा, शेप आउटलाईन, नो आउटलाईन करा. नो आउटलाईन केल्यावर याला थोडंसं झूम करा. झूम केल्यानंतर बघा इथं या भागामध्ये याला थोडंसं ठेवा, असा थोडस या भागामध्ये असं. आता थोडस याला काय करायचं, पॉईंट्स त्याचे एडिट करावे लागतात आपल्याला या ठिकाणी, बरोबर आहे. तर आता मी शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन इथं एडिट शेप मध्ये एडिट पॉईंट्सला मी जाणार आहे आणि हे पॉईंट मी इकडे घेणार. हा पॉईंट जो काळा जो दिसतो तुम्हाला, हे बघा 4 तुम्हाला ब्लॅक स्क्वेअर दिसत आहेत, तर हा जो काळा आहे तो मी या ठिकाणी खेचून घ्यायचा आहे मला, बरं का, तो व्यवस्थित. या ठिकाणी बघा हा असा मार्क आला. एडिट पॉइंट्स करूया आपण. असा मार्क आला की त्याला बरोबर इकडे असं खेचायचं आहे. हा अधिक सारखं येतो बघा, हे अशावाला अधिक पाहिजे, तो अधिक सगळे अधिकच आहे तिथं. या ठिकाणी असा एक घ्यायचा आहे आणि इकडे जो आहे हा वाला असा वाला मार्क आला पाहिजे आणि तो इकडे घ्यायचा असं. ओके, हा घेतला तुम्ही तर तो ड्रॅग करण्यासाठी आहे. त्याची ट्रान्सफरची थोडीशी कमी करूया आपण इथं बघा. आणि आता बघा या ठिकाणी बरोबर त्याच्यावर वरच्या वर राहायला पाहिजे तो, बरोबर आहे. त्यासाठी काय करायचं, सिलेक्ट करायचं, एडिट शेप एडिट पॉइंटला जायचं आहे आणि या ठिकाणी हा जो पॉइंट आहे तो बरोबर याच्यावर सरकवून आपण घेतलेला आहे. ठीक आहे. आणि ट्रान्सपरन्सी आता काय करूया आपण, इथली घालून टाकू याला पूर्ण. आणि इथे तो डार्क कलर द्यायचा, हा वाला इथं जो कलर दिला तोच त्याला द्यायचा. तिथं आपण हा दिलेला होता याला लाईक धिस, हा वाला दिला होता. ठीक आहे, या पद्धतीने हा दिला. थोडस याला आपण खाली घेऊ शकतो असा. तर बघा अशा प्रकारे हा जो कलर थोडासा डार्क घेऊया आपण थोडासा. ओके, या पद्धतीने हा झाला डार्क. ओके, तर हा एक आपला पोल तयार झाला. परत इथून जे आहे ना 4 आपल्याला जे हे आहेत आपले बॉक्सेस, ते बॉक्सेस यामध्ये इन्सर्ट झाले पाहिजेत. आता मी कलर इथं वेगळा घेतला होता अजून, इथं बघा हा वेगळा कलर आहे. थोडी दोन्ही डार्क ठेवलेले होते. आता मी काय करणार आहे, ते हे बॉक्स मला इन्सर्ट करायचे. तर बॉक्स साठी मला परत एकदा जायचं इन्सर्ट मध्ये आणि शेप्स मध्ये मी जाणार आहे. शेप्स मध्ये गेल्यानंतर मला जो हा आहे शेप, ठीक आहे, धिस वन, तो मला घ्यायचा आहे. तो मी घेतला असा, बरोबर आहे. त्याला मला इथं उभा करायचा आहे परत एकदा. ओके, कॅमेरा ॲरो मधला, आणि त्याला थोडासा मी कंट्रोल आणि शिफ्ट थोडासा मोठा करणार आहे असा. ओके, मोठा केल्यानंतर याला जो आहे थोडासा इकडे बघा येलो डॉट दिसतो ना, तो येलो डॉट मी थोडासा असं मी याला मोठा करणार आहे. म्हणजे हा बॉक्स टाईप थोडासा दिसला पाहिजे आणि या पद्धतीने असं झालं पाहिजे. थोडंसं खालच्या बाजूला सुद्धा तुम्ही घेऊ शकता असं, बरोबर आहे. तर आता बघा लक्षात घ्या, तुम्हाला जर 4 मुद्द्यांचं फक्त करायचं असेल, 4 मुद्द्यांचं किंवा 6 मुद्द्यांचं, त्याच्यानुसार तुम्ही हे वाढवू शकता. माईक बघा कोणाचा चालू आहे, माईक हे बघा म्यूट करूया आपण याला. आणि त्याच्यानंतर बघा आता हा जो आहे या ठिकाणी याला सिलेक्ट करा आणि शेप आउटलाईनला नो आउटलाईन करा. आणि त्या ठिकाणी याला तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, चारदा तुम्ही इथं करू शकता. आता सपोज मला 6 मुद्द्यांचं करायचं आहे तर तिथं मला 6. ठीक आहे.
किंवा तुम्ही इथं खाली हा बार जो आहे तो तुमचा वाढवू सुद्धा शकताय. ठीक आहे. ते तुम्ही आताच व्हर्टिकल मध्येच ते करायचं आहे. तुम्हाला हे थोडंसं याला थोडंसं तुम्ही वर घेऊ शकता आणि खालचा जो आहे तो तुम्ही या ठिकाणी वाढवू शकता. ठीक आहे. बट स्टील एनिवे आता आपण काय करूया 4 किंवा 6 तुम्ही बार कमी करायचा. जर 4चं करायचं असेल तर 4चं करायचं असेल तर बार तुम्हाला कमी ठेवावा लागेल. बरोबर आहे. इथे बघा दोन्हीमध्ये सेम झालं डिस्टन्स. नाव व्हॉट आर यू गोइंग टू डू? याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर तुम्हाला द्यायचे आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे कलर, कारण इथं हे 2 वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी आहे. पण अगोदर बॉक्स कंप्लीट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर इन्सर्ट मध्ये जाऊया आपण, शेप्स मध्ये जाऊया आणि इथे जाऊया आपण या ट्रायंगल मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा हा ट्रायंगल आला. ट्रायंगलला इथे सिलेक्ट करा आणि इथे ठेवा बरोबर. आणि याची आउटलाईन याची काढून टाका, नो आउटलाईन करा आणि हा जो शेप आहे तो एडिट करून घ्या. इथं हा पॉइंट इकडे सरकवला, हा जो पॉइंट आहे तो इकडे सरकवा असा. बरोबर आहे. आणि हा जो पॉइंट आहे तो तुम्ही इकडे याच्या बरोबर समान घ्यायचा, सेंटरला घ्यायचा या डॉटच्या बरोबर. ओके, म्हणजे तो बॉक्स असा झाकल्यासारखं दिसणार आहे. एका बाजूचा झाला ते तुम्ही 6 बाजूला ठेवू शकता. आता कितीही बाजूंना तुम्ही ठेवू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. इज इट क्लिअर? सो फॉर दॅट पर्पज व्हॉट आर यू गोइंग टू डू? अगोदर हे व्यवस्थित करून घ्या. इकडे बघा थोडस इकडे तुम्ही वर खाली करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. हे बघा हे परफेक्ट झाकलं गेलेलं आहे. ओके, त्याला डार्क कलर द्यायचा आपल्याला नंतर. आणि याला घेऊन काय करायचं, डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यावर याला फक्त व्हर्टिकली रोटेट करायचं तुम्हाला, हॉरिझॉन्टली रोटेट करायचं, हॉरिझॉन्टली. तर शेप फॉर्मॅट मध्ये जावा, रोटेट मध्ये जाऊन इथे हॉरिझॉन्टली रोटेट करा आणि त्याला फक्त खालच्या बाजूला आणून ठेवा, तो बरोबर तिथं बसलेला असेल. ओके, थोडीशी अलाइनमेंट करून घ्या त्याला या शेपच्या पद्धतीनं, इकडे या पद्धतीनं असं, किंवा इथे थोडंसं तुम्ही शेप थोडासा चेंज करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. हे बघा इथे झालेला आहे, असा हा शेप कम्प्लीट झालेला आहे. आता याला काय करायचंय लक्षात घ्या. हे जे 2 आहेत या 2ला सिलेक्ट करा तुम्ही. कंट्रोल धरा, कंट्रोल प्रेस करा आणि ड्रॅग करा. ड्रॅग करून इथे बघा हे 2 शेप आले, ते इथे बरोबर बसवा असे. परत कंट्रोल धरूनच ठेवा. बरोबर आहे. आणि त्याला या भागामध्ये आणा, खालच्या भागामध्ये, आणि खालच्या या तिसऱ्या बॉक्समध्ये आणा आणि त्या ठिकाणी याला इथं बरोबर फिट करा. ओके, थोडंसं त्याचं जे काही असेल ते डायमेन्शन घेऊन. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, कलरिंग बघा कशी करायची. खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे ही. आता इथं तुम्हाला 3 कलर वेगवेगळे द्यायचे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, हा मधला जो एक मधला हा भाग आहे ना, तो परत एकदा काढायचा आहे. या ठिकाणी बघा हा वाला जो आहे, शेप मध्ये जावा. शेप मध्ये जाऊन काय करायचं, या ठिकाणी ही जी लाईन आहे, बरोबर आहे, या ठिकाणी ती तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी हा रेक्टँगल आहे, हा रेक्टँगल घ्यायचा आणि हे याच्या मधनं बरोबर टाकायचा असं. ओके, मधनं टाकला, हे बघा बरोबर मध्ये करा इथं आणि इथं 0.1 करा. 0.1 केल्यावर आता काय करायचं, ही जी मधली लाईन आहे, ओके, 0.1 करा आणि अलाइन करून अलाइन सेंटर करा. मिडल करायची गरज नाही, अलाइन सेंटर, असं व्हर्टिकली सेंटर आलं पाहिजे. शेप आउटलाईन काढून टाका, नो आउटलाईन करा आणि शेप फिल थोडासा की वेगळा कलर देऊ शकता सध्या. ओके, हा देऊया आपण. आणि त्याच्यानंतर हे सिलेक्ट करायचं तुम्हाला, धिस वन कंट्रोल धरायचं, याला सिलेक्ट करा, याला सिलेक्ट करा आणि मधल्या लाईनला सिलेक्ट करा. हे बघा मधल्या लाईनला सिलेक्ट करा आणि मधल्या लाईनला सिलेक्ट करून तुम्हाला कट करायचं आहे. मर्ज मध्ये जाऊन फ्रॅगमेंट करा. फ्रॅगमेंट केल्यावर बघा आता हे सगळे पार्ट आहेत ना मधले, ही लाईनचा जो पार्ट आहे तो हा पार्ट काढा. मग याच्यामध्ये एक लाईन आहे ती एक काढा, याच्यामध्ये एक लाईन आहे ती काढा, याच्यामध्ये एक लाईन आहे बघा. ओके, त्याला सिलेक्ट करायचं बरोबर. हे बघा याला काढायचं आणि याच्यामध्ये त्यालाही काढायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे वेगवेगळे कलर तुम्हाला देता येतील. आता मी सगळं ग्रेडियंट न दिलंय, तुम्हाला सोपं करून सांगतोय. हे जर सोपं वाटलं तर हे करा, नाहीतर ग्रेडियंट हा जो दिलेला आहे बघा मी कलर, हा ग्रेडियंट हा एकच बॉक्स आहे, हा तुकडा नव्हता. ओके, हे बघा याचे 2 तुकडे तयार केलेले नव्हते मी, पण तुम्हाला मी थोडंसं अजून वेगळं सांगतोय, कारण ग्रेडियंटला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ग्रेडियंट बघा मधला डार्क ठेवलाय मी आणि आजूबाजूला कसा ठेवलाय, लाईट. लक्षात येतं तुम्हाला? तर आता तुम्हाला एक एक धरून तुम्हाला करता येईल. बरोबर आहे. फक्त याला काय करा, दोन्हीला याला इथे येईल ना, शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन करा, ते एडिट करा पॉइंट.
बरोबर सेंटरला घ्यायचं याला बघा, याला हे सेंटरला घ्या. ओके, जोडायचं दोघाला, सेंटर पर्यंत घ्या फक्त. तुम्ही याला मूव सुद्धा करू शकता, पण मूव केलं का नाही हा त्रिकोण थोडा चालेल. इथं हा जो त्रिकोण आहे ना तो त्याला परत तुम्हाला हे करत बसावं लागेल. ओके, त्यासाठी काय करायचं, याला इथं बरोबर इथं आणि इथं बरोबर करायचं. पहिल्यांदा बघा, नवीन लोकांना मला सांगू इच्छितो मी की पहिल्यांदा जे तुम्ही बघितलं AI ची करामात, तर AI बरोबर NI जमणं गरजेचं आहे. NI नॅचरल इंटेलिजन्स आपण ज्याला नाव देतो, नॅचरल इंटेलिजन्स, दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने जे आमचे काही जुने प्रशिक्षणार्थी आहेत ते जर उशीर आलेले असेल तर त्यांनी AIचा पार्ट, इंटरेस्टिंग पार्ट घेतला आपण, तोही त्यांनी बघावा परत एकदा याची रेकॉर्डिंग पाठवल्यावर. आणि जे नवीन आहेत त्यांनीही बघावा. त्यामुळे मी म्हणत होतो की ऑन टाइम सगळ्यांनी थोडस हे करा. या ठिकाणी बघा आता याला आपण काय करूया, इथे जोडूया बरोबर असं सेंटरला, आणि या ठिकाणी याला इथे जोडूया असं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा जो आहे एडिट पॉइंट्स तोही या ठिकाणी आपण घेऊया असा, याला जोडा आणि तोही याला जोडा असा. ठीक आहे, आता हे केल्यामुळे काय होईल, त्याला सेपरेट आपल्याला ट्रीट करता येतील. ट्रीट आता एक जर हा बॉक्स बघितला, एक बॉक्स, तर तो एकच दिसतोय तुम्हाला, एकच बॉक्स असल्यासारखा दिसतोय, बरोबर आहे. पण त्यामध्ये किती शेप्स आहेत बरं सांगा मला. एकच शेप असल्यासारखं दिसतोय, पण शेप्स किती आहेत यामध्ये एका बॉक्समध्ये? 4 आहेत. ठीक आहे, तर चारीला आपण सेपरेट ट्रीट करू शकतो आता. सो हिअर यू कॅन टेक धिस 1 2. तर आता याला काय करायचं, याला द्यायचा हा वाला रेड कलर, आणि परत याला सुद्धा द्यायचा तो रेडच, आणि त्याच्या बाजूचा जो आहे आतमधला जो आहे तो हा डार्क वाला द्यायचा, आणि याला आतमधील जो आहे तो हा डार्क वाला द्यायचा. ठीक आहे, आणि परत याला तुम्हाला द्यायचा आहे हा येलो वाला, आणि याला सुद्धा द्यायचा आहे तोच येलो वाला, आणि आतमधला जो डार्क येलो आहे त्याच्या डाव्या बाजूला असतो. हा बघा, हा वाला झाला डार्क, आणि हा वाला झाला इथं त्याच्यामध्येच इथं डार्क. त्याच्यानंतर बघा हा जो आहे, ओके धिस वन, त्याला द्यायचा हा, सपोज हा इथं इथं फक्त डाव्या बाजूला फिक्कट आहे. आतापर्यंत काय होतं, डाव्या बाजूचा आपण देत होतो आणि उजव्या बाजूचा डार्क वाला देत होतो. फक्त हिरव्याला इथं लाईट ग्रीन, आणि इथं बी काय द्यायचं आहे, हा वाला लाईट ग्रीन डाव्या बाजूचा, आणि उजव्या बाजूला त्याचा जो डार्क आहे तो आतमधल्या बॉक्सच्या आतल्या पट्टीला, मागची त्याची जी दुसरी डायमेन्शन आहे तिथली डायमेन्शन. ओके, याला आपण थोडंसं काय केलेलं आहे आता, 1D च्या जागी 2D केलेलं आहे आपण. 2D इन्फोग्राफिक्स आहे हा. 2 डायमेन्शन तुम्हाला दिसतील, पाठीमागचं डायमेन्शन हे दिसेल, बरोबर आहे, आणि ते बरोबर, आणि हे 2 डायमेन्शन तुम्हाला दिसत आहे. इथं हा वाला एक, हे दोनच, हे 2 बाजू दिसत आहेत ना तुम्हाला, आणि तर खरं तर ही पाठीमागची बी दिसत आहे थोडी. तसं तर 2.5 म्हणवलं आपण त्याला, 2.5 डायमेन्शन आपण तयार केलेलं आहे. पण हे जर गोल फिरलं का नाही, ते फ्लो मध्ये नेऊन तुम्ही फिरवू सुद्धा शकताय, तर ते मग 3D होईल. सगळ्या डायमेन्शन, 3 डायमेन्शन तुम्ही या ठिकाणी दाखवू शकणार आहात. ठीक आहे, तर आता इथे एवढं केल्यावर आता काय करायचं तुम्हाला, हा जो इन्सर्ट मध्ये जाऊन तुम्हाला इथे हा शेप वर्ड आर्ट घ्यायचा आहे. वर्ड आर्ट घेऊन तुम्हाला हा वाला जो आहे ना वरचा, ओके धिस वन तुम्ही घेऊ शकता, बिकॉज आउटलाईन फक्त येत आहे त्याच्यामध्ये, आणि ती तुम्हाला इथे चांगली वाटेल. आता बघा, याला थोडस इथं घ्या, आणि त्याच्यानंतर याला थोडस मोठं करायचंय, पण एका बाजूला ते त्या बाजूलाच ते कललेलं आहे असं दिसत, त्यासाठी इथं 3D मुवमेंट याची करायची. बघा सगळे लक्ष द्या, खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे. थोडस तुम्ही जर लक्ष दिलं तर हा कॉम्प्लिकेटेड वाटणारा पार्ट सोपा वाटू लागेल. आता या एकला मी सिलेक्ट केलेला आहे, आणि सिलेक्ट करून इथं उजव्या बाजूला बघा, इथे फॉर्मॅट शेपच्या मध्ये टेक्स्ट ऑप्शन आहे बघा, टेक्स्ट ऑप्शन. तर ते टेक्स्ट ऑप्शनला मी जाणार आहे, आणि त्या ठिकाणी इथे बघा टेक्स्ट इफेक्ट म्हणून ऑप्शन आहे मधला, टेक्स्ट इफेक्टला मी जाणार आहे, आणि 3D रोटेशनला मी जाणार आहे. 3D रोटेशनला मी याची एक्स ऍक्सिस बघा, एक्स ऍक्सिस असं जर मी केलं तर तिकडच्या बाजूला 50 60 70, हे बघा 60 पर्यंत, 55 45 घेतलेली होती मी माझ्या वेळेस, तरी 45 घेऊया आपण, 45. थोडस अजून याला मोठे करूया, 45 इकडे बघा, 45, आणि थोडं अजून तिकडे घेतलं तरी चालेल. हे बघा आता परफेक्टली 55 ला ते परफेक्टली तिकडल्या बाजूला दिसत आहे तुम्हाला करलेलं डिरेक्शन त्याची.
परत काय करायचं आता, हे जे 3D आहे ते तुम्हाला इथे इथे 2 नंबर लिहायचा आहे तुम्हाला. ओके, त्यालाच फक्त कंट्रोलला धरून 2 नंबर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये साईजला वगैरे प्रॉब्लेम येणार नाही. फक्त डायरेक्शन त्याची कशी द्यायची आहे तुम्हाला, उलटी द्यायची आहे. आता उलटी टेक्स्ट ऑप्शन मध्ये जावा, इथं टेक्स्ट इफेक्ट मध्ये जावा आणि ही डायरेक्शन थोडीशी पुढे द्यावी लागेल अजून तुम्हाला. हे बघा 60 केलं तरी या ठिकाणी त्या बाजूला दिसत आहे. आता काय नाही, आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं याला फक्त याला इथं घ्यायचं आहे, त्याच्यानंतर याला सुद्धा घ्यायचं आहे खालच्या बाजूला. ओके, त्याच्यानंतर नंबर नंतर चेंज करू शकतो आपण. म्हणजे टेक्स्टचा फॉन्ट, टेक्स्टची साईज, टेक्स्टची डिरेक्शन तिने सुद्धा कॉपी होत आहे. फक्त टेक्स्टचा जो मसूदा आहे तो चेंज करायचा आपल्याला. 1 2 आणि इथे किती असेल 3, बरोबर आहे. आणि इथे काय करायचं आहे 4, इथे काय करायचं आहे 5 आणि इथे काय करायचं आहे 6, बरोबर आहे. आता तुम्हाला हे सगळे एकत्रितपणे आले पाहिजेत असं करायचं आहे, बरोबर. तर आता हे सगळे एकत्रित ग्रुप करून घ्यायचे तुम्हाला. 1 2 3, हे बघा हे एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. किंवा तुम्ही काय करा, इथून सगळं असं फिरवायचं बघा, असं ड्रॅग करायचा. हे सगळे शेप सिलेक्ट झाले, कंट्रोल जी करा, हा एक ग्रुप झाला. हे बघा हे दुसरं सिलेक्ट केलं, हा कंट्रोल जी, ग्रुप झाला. हा तिसरा जो आहे हा ग्रुप झाला. हे 3 ग्रुप झाले. आता आता या उभ्या स्लाइडचा आपल्याला आडवी स्लाइड बनवायची आहे, तर डिझाईनला जायचं आणि स्लाइड साईजला जायचं आणि वाईड स्क्रीनला जायचं, एन्श्युअर फिट करायचं. तर बघा एन्श्युअर फिट झाला. आता तुम्ही स्ट्रिप्स घेऊ शकता, इथे घ्यायचं स्ट्रिप्स. आता तुम्ही हे रेक्टँगल घ्यायचा आणि हा फिरवायचा असा इथून इथपर्यंत, बरोबर आहे. म्हणजे थोडस याला एक्सटेंड करायचं, फिरवायचं. ओके, याला थोडस एक्सटेंड करायचं, त्याला या बाजूला असं आपण ठेवलं बरोबर एक्झॅक्टली त्याला मॅच होईपर्यंत, बरोबर आहे. आणि ही जी आउटलाईन आहे शेप आउटलाईन ती नो आउटलाईन करा. नो आउटलाईन केल्यानंतर सेम या बाजूला या कंट्रोलनं ड्रॅग करायचं. आता हे दोन्हीही कंट्रोलनं ड्रॅग करायचे, खालच्या बाजूला ठेवायचे. परत हे सुद्धा तुम्हाला कंट्रोलने ड्रॅग करून खालच्या बाजूला ठेवायचे. ठीक आहे, या पद्धतीनं ते झालेलं आहे. आता काय करायचंय तुम्हाला, हा जो भाग आहे तो कम्प्लिटली रेड तोच द्यायचा आहे जो हा दिलेला होता आपण, कारण तो इथूनच असं निघाल्यासारखं दिसला पाहिजे. लाईट वाला द्यायचा, डार्क वाला नाही. सो याला हा दिला, परत याला सुद्धा तोच दिला. ठीक आहे. नंतर आणि हे पूर्णपणे हे वेगळं दिसण्यासाठी याला सिलेक्ट करायचं आणि शॅडो द्यायची त्याला, शॅडो. इथे बघा इफेक्ट्स मध्ये जायचं, इफेक्ट्स मध्ये इथे शॅडो आहे, शॅडो मध्ये इथं डाव्या बाजूची शॅडो सिलेक्ट करायची, ही वाली. हे बघा डाव्या बाजूची शॅडो सिलेक्ट केली तर ते एकदम बॉक्स सारखं दिसू लागलेलं आहे. हा बॉक्सच राहिलेला आहे. त्यानंतर याचं सेम फॉर्मॅटिंग याला सगळ्यांना द्यायची आहे. अगोदर रेड कलर सुद्धा आलं पाहिजे, सगळं झालं पाहिजे. सो याला इथं सिलेक्ट करा आणि इथं इथं बघा या ठिकाणी हा फॉर्मॅट पेंटर आहे त्याला सिलेक्ट करा आणि याला इथं सिलेक्ट करा. इथे बघा इथे शॅडो आली, पण शॅडो राईट साईडला आलेली आहे. ती काय करायची, फक्त शॅडो फक्त बदलायची आपल्याला आणि इथे तुम्हाला या बाजूची शॅडो द्यायची आहे, डाव्या बाजूची. इथं उजव्या बाजूची दिली ती, जर डाव्या बाजूची दिली. आता काय करायचं, अगोदर रेड करून घ्या, परत कलर चेंज करू शकतो आपण. इथे बघा याला इथे द्या आणि याला हे घेऊन याला द्या, बरोबर आहे. ओके, बरोबर थोडस मॅच करा या ठिकाणी या पद्धतीनं. फक्त त्याचा कलर चेंज करायचा आहे, याला कलर द्यायचा होता येलो, यालाही द्यायचा आहे आपल्याला येलोच. ठीक आहे. परत याला हा ग्रीन वाला आहे तो तुम्ही देऊ शकता. सो हिअर व्हॉट वी कॅन सी दॅट फक्त याचं फॉर्मॅटिंग द्यायचं आहे तुम्हाला. तुम्ही मॅन्युअली सुद्धा करू शकता. याला सिलेक्ट करा, सिलेक्ट करून इथं शॅडो द्या. आता याची शॅडो बघा कुठली द्यायची आहे, ही कुठल्या बाजूला शॅडो पडलेली शॅडो दिसत आहे का सगळ्यांना? डाव्या बाजूला पडत आहे का उजव्या बाजूला पडत आहे? राईट साइड. आणि ही जी आहे आपली, ओके, हा जो रेक्टँगल आहे, हा जो रेक्टँगल आहे त्याच्या हा 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 जो रेक्टँगल आहे तो म्हणजे आपला शेप आहे, कोणताही असेल, मग तो गोल असेल, त्रिकोण असेल, सर्कल वगैरे काही असेल, तो म्हणजे हे स्ट्रक्चर असतं. त्याच्या उजव्या बाजूला पडली पाहिजे सावली. तर आपल्याला तो उजव्या बाजूलाच पाहिजे, म्हणून इथं उजव्या बाजूला आपण सावली पाडली. आणि इथे मात्र तुम्हाला इथं सिलेक्ट करून काय करायचं, डाव्या बाजूला पाडायची आहे. ओके, डाव्या बाजूला पाडली आणि इथे कलर चेंज करून घ्या. आता इथे कलर द्यायचा आहे तुम्हाला, इथं ग्रीन कलर आणि इथे बी द्यायचा आहे तुम्हाला हा वाला
ग्रीन कलर. ठीक आहे. तर हे झालं 3 गोष्टी या ठिकाणी. आणि तर टेक्स्टिंग तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. आता याला अॅनिमेट कसं करायचं हा भाग आता उद्या पाहणार आहोत आपण. आणि ओपन आर्ट जो राहिलेला पार्ट आहे बघा, आज जो आपण शिकलेला होतो 15-20 मिनिटं या ठिकाणी एक्सटेंड झालेले असले तरी सुद्धा या ठिकाणी महत्वाचा मोठा भाग आपला कव्हर झालेला आहे. न्यू अपडेट्स इन पॉवरफुल कॅन तो आपण घेणार आहोत आता उद्या आल्या. आणि परत उद्याच्या शेवटी ओपन आर्ट चा या ठिकाणी जादू मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बऱ्याचशा तुमच्या अध्यापनामध्ये, ओके, अध्ययनामध्ये, ओके, संशोधनामध्ये याचा वापर होईल अशी या ठिकाणी आपण आशा करूया. आणि हा सिलेबस सुद्धा मी सेव्ह करून ठेवणार आहे. या ठिकाणी बघा हा सेव्ह करून ठेवत आहे. आणि इथे डेस्कटॉपला मी सेव्ह करत आहे सिलेबस ऑफ फ्लो वर्कशॉप. ओके. आणि याला अजून नवीन टूल्स अजून ऍडिशनली जे तुम्हाला दाखवलेले इथे 8 त्याच्याशिवाय इतरही आपण कोर्स मध्ये आणत असतो. हे जे शिकवत आहे ते एका एकदम प्रोडक्टिव्ह लेवलला ऍज अ प्रोडक्ट तयार झाला पाहिजे चांगला तुमचा, अशा लेवलला आपण रोज ते शिकवत असतो. ओके. 6 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दिवसामध्ये आपला तो कोर्स होणार आहे 10 दिवसांचा. रोज 1 ते 1.5 तास तो आपण कोर्स संध्याकाळच्या वेळेमध्ये घेत असतो. ठीक आहे. तर त्याची अनाउन्समेंट मी उद्या शेवटी करणार आहे. आणि उद्या प्रवेश घेणाऱ्यांना 6 फ्लोचे अकाउंट्स प्लस बाकीचे जे अपडेट्स आहेत याच्यामधले आयडियल एआय टूल्स मधले त्याचा ऍक्सेस आणि ओपन आर्ट वगैरे त्या गोष्टी या सगळ्या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केल्या जाणार आहेत. ओके. सध्या मी याला सुद्धा सेव्ह करतो. आणि फॉर डे 2 म्हणतो त्याला मी, फॉर डे 2 राहिलेला जो पार्ट आहे कारण याला फिल्मोरामध्ये अजून फिल्मोराची जोड कशी द्यायची, कॅनवाची जोड कशी द्यायची तेही या ठिकाणी पाहणार आहोत. आणि पॉवरफुल कॅन हा पार्ट आपण पूर्ण करणार आहोत. बरोबर 9:24 झालेले आहेत. 1 मिनिटातच आपण काय करत आहोत या ठिकाणी या सेशनची रेकॉर्डिंग या ठिकाणी थांबवणार आहोत. आणि कोणाचे काही प्रश्न असतील या ठिकाणी किंवा तुमचे शंका कुशंका असतील आजच्या या सेशन बद्दल, ओके, वर्कशॉप बद्दल, कोर्स बद्दल, तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. पुढचे 5 मिनिटं आपण या ठिकाणी थांबणार आहोत. बरोबर 9:25 झालेले आहेत. आणि माझी रेकॉर्डिंग या ठिकाणी मी थांबवत आहे. उद्याच्या तुम्हाला याच वेळेला याच लिंकवर येण्याच्या विनंतीसहित तुम्हाला मी या ठिकाणी ही रेकॉर्डिंग या ठिकाणी थांबवत आहे. विथ द युज्युअल गेटिंग टू हॅव यू ऑल अ व्हेरी गुड नाईट. शब्बखैर, शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.